10 to all. बघा, टार्गेट डे 6 आज जे तुम्हाला टार्गेट आलेले आहे एकंदरीत संकीर्ण आहे. आज आपला इथं पॉलिटी संपलेला आहे टार्गेटनुसार. जे तुमची उद्या टार्गेट लॉक असेल तुमच्या, उद्या तुम्हाला बॅकलॉग साठीचा दिवस आहे. ज्यांची एक्झाम असेल त्यांनी बेस्ट देऊन या स्वतःचे. शेवटी बोलतो जाताना 30 जणांची एक्झाम आहे उद्या, फॉर्म भरलेला आहे राज्यसभेत. ठीक आहे, चालेल, बोलू आपण. सो बेसिकली उद्या बाकीच्यांना ज्यांचा एक्झाम नाही आहे, कारण की ज्यांची एक्झाम आहे तिथं दिवसभर बिझी असणार आहे. पहिला स्लॉट आहे तुमचा 10 ते 12चा, दुसरा 3 ते 5चा CSAT आहे. त्यामुळं मग बाकीचे ज्यांची एक्झाम नाही आहे त्यांनी रविवार न समजता, जाताना बोलतोच मी त्याच्यावर, पण थोडक्यात आधीच इन्स्ट्रक्शन दिले आहे. ओके, सो बेसिकली आपलं आजचं जे तुम्हाला टार्गेट असेल, शेवटचं टायटल असेल, बघितलं असेल शब्द काय संकीर्ण, ते आलं सगळं त्यामध्ये पॉलिटीचं है ना. आणि ॲक्च्युली आपलं संपलंही आहे, म्हणजे तुमचा ठोकळा पूर्णतः, तुमचं सोर्स बुक, तुमचं जे काही असेल ते आजच्या टार्गेटनुसार संपलेलं आहे. फक्त मग राहिला तुमचा पंचायत राज. तर मग रविवारी ते प्रिपेअर करा, म्हणजे मंगळवारी तुमची पंचायत राजची शेवटची टेस्ट आपण डिझाईन केलेली आहे. ॲक्च्युली मी घेणार नव्हतो, पण मी म्हटलं ठीक आहे, एक पंचायत राजची टेस्ट आपण डिझाईन केलेली आहे, म्हणजे त्याच्यावरही एक हातभार होऊन जाते आपल्याला. आलं लक्षात? फक्त एवढं आहे की पंचायत राज प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त डेप्थमध्ये जायचं काम नाही. सांगतोच मी नंतर, बोललेलं बरं येईल त्याविषयी. आलं लक्षात? आजचा आपला टार्गेट डे 6 आहे. तुम्हाला जे टार्गेट डे आलेला आहे आपला तसा काय टार्गेट डे आपण दिल्या टेस्टचा आपला डे 6 आहे, आणि आपला तसा ॲक्च्युली डे 7 होता टार्गेट तुमचा. ऑलरेडी आज जसं आपण कमिटमेंट केलं पहिलं, आपलं पॉलिटी इथं संपलेलं आहे. ठीक आहे, बघा सुरुवात करू. आज आपण सर्वोच्च उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय सोबत मग छोटे छोटे 2-4 टॉपिक घेतलेले आहे. न्यायाधिकरणे सोबत कव्हर केला आहे. सक्रियता आणि जनहित याचिका हा प्रामुख्याने मी राज्यसेवा प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू उद्या तुम्हाला हा टॉपिक कामात येईल 100%. तर उद्या याच्यावर एखादा क्वेश्चन असेलच असेल, जनहित याचिका, सक्रियता किंवा ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम. ठीक आहे. त्यानंतर काही राज्यासाठी विशेष तरतुदी आणि कार्यालयीन भाषा, आणि आपण आजच्या टेस्टमध्ये ज्या सूची सुद्धा कव्हर केल्या आहे, समवर्ती सूची, केंद्र सूची आणि राज्य सूची. ठीक आहे, त्यामुळे ते वेटेज व्यवस्थित आहे. सायन्समध्ये मिनरल्स अँड ओर, वर्क, एनर्जी अँड पॉवर. करंट अफेअर्समध्ये जून 2025ची परिक्रमा आहे. आणि मॅथ्स रिजनिंगमध्ये एजेस सुरू झालेलं आपलं आता, व्हेरिएबल्सचे संपलेलं आहे ऑलरेडी. आणि मॅथ्स रिजनिंगमध्ये डायरेक्शन सेन्स टेस्ट. तर इथपर्यंत डन. सुरुवात करू. बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट. बघा काय म्हणते क्वेश्चन फर्स्ट. तुम्हाला डिरेक्टली सुप्रीम कोर्टचे जे विविध आर्टिकल आहे किंवा विविध जे अधिकार क्षेत्र आहे त्या अनुषंगाने विचारलेला होता. याच्यामध्ये आता दिवाणी प्रक्रियेसंदर्भात अपील आपल्याला माहिती असायला पाहिजे, 133 मध्ये दिलेली आहे, 133 मध्ये आहे. नंतर फौजदारी लगेच करून टाकायचा. दिवाणी नंतर काय फौजदारी आहे, मग फौजदारी कुठे आहे 134 मध्ये आहे. मग सर्वोच्च न्यायालयाची अपीलास इथे एक शब्द राहून गेला, विशेष अनुज्ञा.
विशेष अनुज्ञा म्हणजे स्पेशल अपील आहे कोणाकडे? सुप्रीम कोर्टकडे. आणि हा त्यांचा सुमोटू आहे, स्वेच्छाधिकार आहे कोणाचा? सुप्रीम कोर्टचा. आर्टिकल 136 आणि आर्टिकल 141 याच्या अंतर्गत सुप्रीम कोर्ट घटनेचा संरक्षण करता म्हणून काम पाहते. कोणतं? आर्टिकल 136 आणि संपूर्ण न्याय आर्टिकल 141 लक्षात ठेवाल. ठीक आहे. इथे लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयास अपीलास विशेष अनुज्ञा कोणता आहे? आर्टिकल 136. आणि मग ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन जे म्हणतो आपण, मूळ अधिकारिता, त्या अंतर्गत राज्य केंद्र राज्यातले वाद असते किंवा राष्ट्रपती उपराष्ट्रपतीची निवडणूक असते, त्या अनुषंगाने कुठे जाते? अनुच्छेद 131 मध्ये. यानुसार जर गेलो तर आन्सर काय येतं आपलं? 3 ना? 2 4 3 1. ठीक आहे. 2 4 यस 3 1. ठीक आहे, क्लिअर. तो पहिल्याचं उत्तर. आणि महत्वाचे आर्टिकल आहे सुप्रीम कोर्टच्या अनुषंगानं असो किंवा हायकोर्टच्या. जास्तीत जास्त आर्टिकल विचारण्याचा कल आयोगाचा ज्युडिशियरी मधून सुप्रीम कोर्टवर आहे. हायकोर्टमध्ये तुम्हाला आर्टिकल वाईज जास्त क्वेश्चन दिसणार नाही. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 बघू. क्वेश्चन नंबर 2 सर्वोच्च न्यायालय काय म्हणते बघू. समग्र न्यायाचा अधिकार वापरताना कोणत्या बाबीचा विचार करून योग्य ते सहाय्य करू शकते? कोण? सुप्रीम कोर्ट. जे घटनेचा संरक्षण करता म्हणून कोणत्या कोणत्या बाबी हाताळते असा तो इनडायरेक्टली क्वेश्चन आहे. कोण? आपलं सुप्रीम कोर्ट. कोणत्या कोणत्या? जेथे अधिकार क्षेत्राची गरज असते तिथे न्याय देते. दुसरं, जेथे काही बेकायदेशीर बाबी आहे, बरोबर आहे ना, इलिगल ऍक्टिव्हिटीजवर बोलते सुप्रीम कोर्ट. तिसरं, अन्याय प्रकटपणे दिसून येतो, जेव्हा जेव्हा मूलभूत हक्काचं उल्लंघन होतं तेव्हा आपण आर्टिकल 32 अंतर्गत सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो. म्हणजे तिन्ही गोष्टी ह्या घटनेचा संरक्षण करता म्हणून, बरोबर, सहाय्य करते कोण? आपल्याला सुप्रीम कोर्ट. आन्सर ऑप्शन काय? 4 वरील पैकी सर्व. एसओ मधला क्वेश्चन आहे. चांगला क्वेश्चन होता. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाबाबत अयोग्य कथन ओळखा. प्रायोरिटी क्वेश्चन आहे, अलर्ट व्हायचं. जसा प्रायोरिटी क्वेश्चन दिसला, एमसीक्यू आपल्याला दिसत नाही ऑप्शन, प्रायोरिटी क्वेश्चन मध्ये अलर्टनेस थोडा वाढला पाहिजे. वाचताना वाचू आपण. 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत पद धारण करतात, पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. ठीक आहे. तिसऱ्यामध्ये वाचू, होल्ड वर ठेवू. चौथ्याच्यामध्ये 100 सदस्य पाहिजे आणि राज्यसभेत 50 सदस्य. ते पहिले 1 2 4 बरोबर आहे. तिसऱ्यामध्ये काय चुकलेलं आहे? लोकसभा असा काही स्पेशल पॉवर आहे का? वाचला का आपण? काही नाही. रादर ज्या सभागृहामध्ये पहिल्यांदा इन्क्वायरी होते, ठीक आहे, त्या अनुषंगाने दुसऱ्या सभागृहामध्ये ज्या इन्क्वायरी कमिटी स्थापन केल्या जाते, ही पॅरलल प्रोसिजर आहे. पहिल्यांदा राज्यसभेत जर आपला बिल गेलं ते त्यांचा महाभियोगाचं, तर मग तिकडे लोकसभेमध्ये पॅरलल प्रोसिजर चालू राहील. लोकसभेत इंट्रोड्यूस झालं तर राज्यसभेमध्ये पॅरलल प्रोसिजर चालू असेल. आणि फायनली मग दोन्ही याचं समावेदन देऊन राष्ट्रपतीला सादर केलं जाते. आणि अगेन फायनल ऑथॉरिटी गोज टू प्रेसिडेंट, आहे ना. त्यामुळे इथे डायरेक्टली लोकसभेत असा विशेष अधिकार आहे का? नाहीये. त्याच्यामुळे आन्सर ऑप्शन याचं 3 आहे. विचारलं होतं अयोग्य सांगा. किती जणांचा चुकलेला आहे? हात वर करा. है ना. काय केलाय तुम्ही उत्तर? जरा तुमचे शोध बघू. काय केलाय तुम्ही? 65 डाऊट घेतलाय का राजीनामामध्ये? मग ठीक आहे, इथे चुकवलं असेल तुम्ही, कारण इथे फॅक्च्युअल आहे. पाठ ठेवा ते 100 आणि 50. ऑड फिगर आहे, मान्य आहे, पण पाठ ठेवा. ऑड फिगर आहे पण पाठ ठेवा. ठीक आहे. इथे रिव्हिजन लागते हा. ते जर आपण गॅप पडला असेल बराचसा आणि थोडं कॉन्फिडन्स असतो आपण पॉलिटीबद्दल, तर तो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपण आपला हा क्वेश्चन चुकतोय. ठीक आहे. आन्सर ऑप्शन इथं 3 आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 4. एखादी व्यक्ती सर्वोच्च न्यायालयापाशी नियुक्तीस पात्र असणार नाही. चांगला क्वेश्चन आहे. डिझाईल नेंगदी जरी केला असला तरी शॉर्ट मध्ये तो बरोबर असला पाहिजे. तर जे काय आहे विचारलं काय तुम्हाला, सुप्रीम कोर्टचा जो न्यायाधीश आहे त्याची सरसर पात्रता विचारलेली आहे. काय असायला पाहिजे? तर आपल्याला माहिती आहे 5 वर्ष तो न्यायाधीश असावा, 10 वर्ष त्याने अधिवक्ता म्हणून काम केलेलं असावं, ॲडव्होकेट. आणि त्याच्यामध्ये राष्ट्रपतीच्या मते तो काय असावा? विधिदत्ता किंवा विधिवत्ता किंवा विधितज्ञ. त्या अनुषंगानं जिल्हा सत्रालयात 15 वर्ष आहे का? असं काही नाहीये. रादर ते डिस्ट्रिक्ट हाय ज्युडिशियरीसाठी आहे आणि त्याच्यासाठी 7 इयर आहे, 7 वर्ष वगैरे, तो नंतरचा राऊंड आहे जिल्हा न्यायाधीश. बाकी ए बी सी बरोबर आहे. मग विचारलं तुम्हाला तेच होतं. अ व क योग्य आहे. आन्सर ऑप्शन 4चं 2. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणते? भारताचे सर्वोच्च न्यायालय कायद्याच्या अथवा तथ्यविषयक प्रश्नाबाबत सल्ला देऊ शकतात स्वतःहून. किती जणांनी स्वतःहून उत्तर दिलाय? स्वतःहूनच देतात. ठीक आहे. तसं नाही, मागितला नाही तर देणार कोण? बरोबर आहे. राष्ट्रपतींनी सल्ला मागितला तर. मजेशीर याचं उत्तर आहे, कारण की वाचताना थोडं कन्फ्युजन वाटते आपल्याला. मग आपण बरेच जण एखादा मग ते लॉजिक सांगितलं असेल तुम्हाला कोणतरी, ते लॉंग वाला मारायचं, ते कुठं लागू होत
नाही, ते लॉंग वाला आपण बघू कुठं लागू होते. तर ते हिस्ट्रीमध्ये समाज सुधारकाच्या क्वेश्चनमध्ये लागू होते. ठीक आहे, लॉंग वाला ऑप्शन युजुअली. आणि जिथे फार जास्त एक्सप्लेन केलेला आहे, एखादा अ, समाज सुधारक आहे, ज्याचा उर्फ वगैरे दिलाय किंवा कंसामध्ये दिलाय, तेव्हा त्याचा आन्सर असते ते. असं प्रत्येक सब्जेक्टचे लॉजिक प्रत्येकच्या वेळेस वेगळे आहे. मला फार म्हणजे या मजेशीर हा प्रोग्राम आहे. याच्यातून तुमच्या लक्षात येईल का आपल्याला 10 मार्काची लीड कशी भेटते ॲक्चुअल पेपरमध्ये. ठीक आहे. त्याचं उत्तर काय? आन्सर ऑप्शन 2 आहे. कायद्याच्या अथवा तथ्यविषयक प्रश्नाबाबत 143 2 ग्राउंड्स असतात. ठीक आहे. एक असते सार्वजनिक महत्त्वाचा प्रश्न आणि एक असते की जर राज्यघटना म्हणजे सुरुवात व्हायच्या अगोदर अंमलबजावणीच्या पूर्वीचे काही कायदे किंवा पेच निर्माण झाले तर. त्या केसमध्ये सार्वजनिक महत्त्वाच्या प्रश्नावर नाही दिलं तरी चालेल. पुन्हा सुप्रीम कोर्टला, राष्ट्रपतीला ॲडवाईस. परंतु त्याच अनुषंगानं जर घटनेच्या अंमलबजावणीचा काही प्रश्न निर्माण झाला तर द्यावाच लागतो. मात्र सुप्रीम कोर्टनं दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो. नॉट अ बाइंडिंग. फक्त UPSC अध्यक्ष सदस्याचं जे डिस्क्वालिफिकेशन आहे, तोच सल्ला फक्त प्रेसिडेंटवर बाइंडिंग आहे. बाकी अन्यथा कुठेही राज्यघटनेत असा नाही. ते पंतप्रधानाच्या वेळेस सुद्धा नाही येतो ॲक्चुअली. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 6. यस, आता वन लाइनर आहे. मुद्दाम ठरल्याप्रमाणे आपला पॅटर्न बघू शकता. प्रत्येक टेस्टचा तसाच आहे. पहिले 2-4 मल्टी ऑप्शन, नंतर मग त्या अनुषंगाने वन लाइनर. आजचा पेपर जास्त वन लाइनर आहे. आजच्या पेपरमध्ये तुम्हाला वेळ पुरायला पाहिजे. मधले 3 पेपरमध्ये वेळ थोडा एक्सीड झाला तर चालेल. पहिली टेस्ट आणि आजची टेस्टला वेळ पुरायला पाहिजे. ठीक आहे. कारण की जवळपास मला असं वाटतं आज जवळपास 30च्या वर वन लाइनर आहे. आज 20च क्वेश्चन जवळपास मल्टी लाइनर घेतलेले आहे. कोणत्या अनुच्छेदानुसार स्वतःच्या निर्णयाचे आणि आदेशाचे पुनर्विलोकन करता येते? कोणता? आर्टिकल 137. ठीक आहे. आर्टिकल 137 लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाला भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार निर्णयाचे आणि आदेशाचे पुनर्विलोकन स्वतःला रिव्ह्यू घेता येते? कोणाला? सुप्रीम कोर्टला. जर काही चूक झाली असं वाटलं त्यांना, एखाद्या केसमध्ये फार जास्त हार्श निर्णय दिला गेला, मग त्याच निर्णयाचा पुनर्विचार करू शकते कोण? स्वतः सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. या केसमध्ये बरेचदा राष्ट्रपतीकडे जे जातात दया याचिका, क्षमा याचिका, त्याचा विचार सुद्धा या अंतर्गत 137 अंतर्गत सुप्रीम कोर्ट करत असते. माहित आहे ना? क्षमा याचिका. ठीक आहे. 72. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. राष्ट्रपतींना कायद्याचे किंवा तथ्याचा प्रश्न उपस्थित झाल्यास सल्लामसलत कोणता आर्टिकल आहे? 143. 143 हा. आन्सर ऑप्शन याचं एक आहे. राष्ट्रपतींना यस यस राज्य कायद्याच्या विरोधात क्षमा देण्याचा अधिकार, पण मला वाटते आधी पहिले राज्यपालाशी कन्सल्टेशन करावं लागतं. तर त्या केसमध्ये असा आहे अपवाद, मी डी बसूमध्ये वाचलं होतं. युजली राष्ट्रपतीचा फायनल ऑथॉरिटी असते, बरोबर आहे. आणि राज्यपाल जनरली केंद्राचा एजंट म्हणून जरी असला तरी खालच्या स्तरावर असतो प्रेसिडेन्समध्ये. पण त्या क्षमा याचिका केसमध्ये राज्यपालासोबत राष्ट्रपतीचा कन्सल्टेशन घेऊन निर्णय घ्यावा लागतो, असं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. 2 राज्यामधील वाद सांगा. ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आपला आत्ताच झाला. कोणता आहे? ओरिजिनल. आन्सर ऑप्शन 2. सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र. 2 राज्यामधला असो, 2 युटीतला असो, कोणतेही कॉम्बिनेशन घ्या, 100% कुठे जाईल तो? सुप्रीम कोर्टच्या मूळ अधिकार क्षेत्रात. याच्यावर एक्सक्लुझिव्हली कोणाला अधिकार आहे? फक्त सुप्रीम कोर्टला, हायकोर्टला नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. 9 आणि 10 आपण येऊन जातो. सांगा. सर्वोच्च न्यायिक कक्षेच्या अनुषंगाने 129 कोर्ट ऑफ रेकॉर्ड. ठीक आहे. काय म्हणते? अपील शास्त्र. ठीक आहे. कोर्ट ऑफ रेकॉर्ड 129 की स्वतःचा जो कोर्ट ऑफ कंटेम्प्ट झाला त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टला तसेच हायकोर्टला सुद्धा, हायकोर्टच्या बाबतीत सुद्धा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट अंतर्गत निर्णय देऊ शकते सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. 131 आत्ताच आपण बघितलं मूळ अधिकार क्षेत्र आहे. ठीक आहे. याच्या अनुषंगानं कोणतं आहे? खास परवानगी 136 आहे. ठीक आहे. 131 मूळ अधिकारिता. ठीक आहे. राज्यांतर्गत तंट्याकरता मूळ अधिकारिता. आणि 143 आपल्याला माहित आहे समुपदेशन अधिकारिता. काय याचं उत्तर? 4. 2 3 4 1. क्वेश्चन नंबर 10. यस, चांगला क्वेश्चन होता. योगायोगानं ते आयोगाचे ऑप्शन सेट केलेले आहे. मी जर असतो तर पहिलं ऑप्शन मुद्दाम चुकीचं सेट केलेलं असतं. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? कोणाला आहे? संसदेला. त्यांनी तर मेन क्रक्सच हा घेऊन घेतला. इथे याच्यामध्ये ऍक्च्युअली राष्ट्रपती पाहिजे होते ऑप्शनमध्ये. मग तुम्ही कन्फ्यूज झाले असता. ठीक आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयासाठी लक्षात घ्या संसद आहे.
हायकोर्टसाठी मात्र राष्ट्रपती आहे. तिथे राज्यपाल घेऊ नका. उच्च न्यायालयाची जे अधिकार संख्या आहे, बरोबर आहे, सॉरी संख्या जी आहे टोटल जजची, ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपती. ते वर संसद आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. कोण उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात दोन्हीच्या अधिकार क्षेत्राखाली येते? यस, मूलभूत हक्क. क्वेश्चन नंबर 11 आणि 12 सोबत बघू. मूलभूत हक्काच्या संरक्षणासंबंधीचे विवाद. ठीक आहे, फक्त या केसमध्ये लक्षात ठेवा, हायकोर्ट इज ग्रेटर दॅन सुप्रीम कोर्ट. कारण काय, तर आपल्याला माहिती आहे की मूलभूत हक्क वगळता इतर बाबत जे रिट्स अधिकार आहे, रिट्स पॉवर आहे, ते कोणाला कार्यक्षेत्रात जातात? हायकोर्टाच्या जातात. म्हणून मग त्या केसमध्ये फक्त रिट ज्युरिस्डिक्शन मध्ये हायकोर्टचे पॉवर हे सुप्रीम कोर्टपेक्षा ब्रॉड आहे. आलं लक्षात? नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 12. पुनर्विलोकन करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला. झाला वाटते आपला 137. रिपीट झाला. 136 वरही 3 क्वेश्चन आहे, 137 वरही 2 क्वेश्चन आहे. मी मुद्दाम रिपीट याच्यानं केलं आहे की तुम्हाला सांगायचं होतं की बुवा किती फ्रिक्वेन्सी आहे रिपिटेशनची एकाच प्रश्नाची. फक्त त्याचं वर्डिंग बदललेलं आहे. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 13. सांगा, फेडरल कोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतरित कधी झाले? 26 जानेवारी 1950. यस, नाही नाही, त्याच्यामध्ये 2 तारीख आहे ऍक्च्युली. इथे जे म्हटलं आहे रूपांतर कधी झाले, इथे आयोगानं 2 ठिकाणी एकदा केलेलं आहे की उद्घाटन आणि मग ऍक्च्युली त्याची वर्किंग. बरोबर आहे. तर उद्घाटन जर असं म्हटलं तर आपण 26 जानेवारी म्हणतो बरेचदा रूपांतरित झाले, आणि त्याचं वर्किंग केव्हा सुरू झालं तर 28 जानेवारी 1950 आहे. ठीक आहे, तसंही आयोगानं असं कधीही करणार नाही आयोग की एकाच ऑप्शनमध्ये जे आहे 28 जानेवारी आणि 26 जानेवारी देईल. ठीक आहे, सो ऍक्च्युली याचं उत्तर 2 आहे, 26 जानेवारी 1950. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14 सांगा. कोणत्याही न्यायाधिकरणाने दिलेल्या कोणत्याही निर्णयावर किंवा आदेशावर विशेष विनंती अपील. अगेन रिपीट झालेला आहे 136. खालचा एक क्वेश्चन तोच आहे 130. सर्वोच्च न्यायालयाचा स्वेच्छा. मी प्रत्येक प्रश्नामध्ये वर्डिंग पहा तुम्ही, म्हणजे 136 विचारला, मागच्या पेजवर क्वेश्चन गेला, वर्डिंग वेगळं आहे. इथे विशेष विनंती अपील आहे, वर विशेष अनुज्ञा आहे. इथे बघू शकता काय, स्वेच्छा अधिकार क्षेत्र. एकाच आर्टिकल, असं नाही की आपण वाचलेलंच मिनिंग असते, म्हणून राज्यघटना समजून घ्यावी लागते. कारण की आपण जे वाचलं तेच पेपरमध्ये येईल असं अपेक्षित नाही. प्रामुख्याने हे कुठं होतं? सुप्रीम कोर्टच्या आर्टिकल बाबत. दुसरं हे होतं मूलभूत हक्काच्या सब क्लॉज बाबत. आपण वाचतो वेगळं, कधी कधी वेगळं वर्डिंग असते. DPSP मध्ये सुद्धा आर्टिकल 47, 48 त्याचं वर्डिंग वेगळं असू शकतं. म्हणून मी तुम्हाला होमवर्क दिलं होतं. मूलभूत कर्तव्य, बरेचदा शब्द वेगळे वापरले जातात पेपरमध्ये, आपण वाचलं वेगळं असते. आलं लक्षात? त्याच्यामुळे चांगलं समजून घ्या प्रॉपर. ठीक आहे. नेक्स्ट 15चं उत्तर काय? 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. थोडा यस, कशाचं म्हटलं? नाही, स्वेच्छाधिकार क्षेत्र 142 नाही आहे ते. 142 नाही आहे. ठीक आहे, 136 आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. पुढे उच्च न्यायालय सुरू झालं आपला. हायकोर्ट. हायकोर्ट बाबत विशेषतः लागलं की थोडं आपण, आता इथे बघा एक टेबल दिला आहे इस्टॅब्लिशमेंटचा. बरेच जण काय करतो, आपण ऑप्शन मध्ये टाकतो हायकोर्टची जे स्थापना आहे. पण रिसेंटली बघू शकता ESO मेन्स मध्ये, राज्यसेवा मेन्स मध्ये 2दा हायकोर्टचे जे इयर्स आहे त्याच्यावर क्रोनॉलॉजी लावा असा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, म्हणून बेसिकली करत असताना तो टेबल पाठ करा, पूर्ण नाही करायचा आहे. मी मागच्या मेंटरशिप बॅच मधले फक्त जे की आपले हायकोर्ट असतील त्यातले फक्त 8-10 हायकोर्टचे इयर पाठ करायचे आहे, त्याच्यातलाच क्वेश्चन येईल 100%. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. यस, बरोबर आहे. नंतर उच्च न्यायालय, अभिलेख न्यायालय असेल, आणि अवमानाबद्दल शिक्षा, यस, कोर्ट ऑफ कंटेम्प्ट सुद्धा आहे. प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती आणि राज्यपाल. राज्यपाल आहे का? राज्यपालाचा रादर ज्युडिशियरी मध्ये काही संबंधित नाही. येतो फक्त तो 233 आणि 234 संदर्भात. कोणतं? कनिष्ठ न्यायाधीश, त्यामध्ये जिल्हा न्यायाधीश. ठीक आहे, त्यामुळे डायरेक्टली चुकलाय. योग्य विचारला आन्सर ऑप्शन 1, अ आणि ब बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. उच्च न्यायालयाचा चढता क्रम लावा स्थापनेनुसार. ठीक आहे, याच्यामध्ये सगळ्यात पहिले केरळ आहे. ठीक आहे, त्यानंतर गुजरात, त्याच्यानंतर दिल्ली 1966 आणि नंतर 1975 स्कीम. त्यानुसार उत्तर येईल तुमचं ब, अ, क, ड. आन्सर ऑप्शन 2. गुजरात मला वाटतं 1948च्या दरम्यानचं वगैरे आहे.
ठीक आहे, एकदा इस्टॅब्लिशमेंट इयर परफेक्ट बघून घ्यायचं. ओके, हे कन्फर्म आहे. दिल्ली हायकोर्ट 66 सिक्कीम 1975. त्याच्यानुसार आन्सर ऑप्शन काय यायचं? ब अ क ड. त्याच्यासाठी तुम्हाला आजचा होमवर्क आहे. तुमचं जे सोर्स बुक आहे जे कोणतं असेल त्याच्यामध्ये हायकोर्टचा चॅप्टरच्या दरम्यान एक पेज आहे, लक्ष्मीकांतमध्ये म्हणा किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकात, त्यामध्ये वेगवेगळे हायकोर्टचे इस्टॅब्लिशमेंट इयर दिलेले आहे. तर ते बरोबर वाचून घ्या. प्रामुख्यानं मला असं वाटते जम्मू काश्मीर 1928 आहे है ना. बघून घ्या एकदा, क्रॉस चेक करा, त्या दरम्यान आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. चांगला क्वेश्चन आहे. केरळ उत्तर मारलं कोण? चुकलं. काय म्हणते? अंदमान निकोबार बेटे कोणत्या उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रात येतात? कोणत्या आहे? कलकत्ता. ठीक आहे, पण हा मॅप आठवता ना, मग इथे या अनुषंगाने इथे आठवतं कलकत्ता हायकोर्ट. मग इथे कलकत्ता हायकोर्ट प्रादेशिक अधिकार क्षेत्र कोणत्या उच्च न्यायालयाचा? अंदमान निकोबार, त्या अनुषंगानं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. चांगला क्वेश्चन होता. तेव्हा आपण पुन्हा दोनदा वाचला असं प्रत्येकानं तो क्वेश्चन. खरंच इतका सोपा आहे का भाऊ? त्यानुसार संसद 2 किंवा त्यापेक्षा जास्त राज्याकरता संयुक्त उच्च न्यायालयाची स्थापना करू शकते. कोणतं 4 पैकी जास्त ग्रेट आहे? भारताचा संविधान. ठीक आहे, त्यामुळे आन्सर ऑप्शन 1. कुणी केलाय का 3 नंबर उत्तर? राष्ट्रपतीचे आदेश. ठीक आहे, ते विचार करा तुम्ही, म्हणजे कसं होते ते बरोबर, मान्य आहे बरोबर, परंतु कसं आहे तुम्ही पुन्हा वाचा क्वेश्चन. वाचल्यानंतर या 4 पैकी मग जेव्हा जेव्हा असं झालं टाय आला, 4 पैकी तुम्हाला डिसाईड करायचं आहे, तर त्याची ऑथॉरिटी चेक करा, ब्रॉडनेस चेक करा. इकॉनॉमिक्स आणि पॉलिटीला हे लागू होतं. जेव्हा जेव्हा दोन सारखे वाटतात त्यापैकी 2 मधलं 2 ऑप्शन मधलं चेक करायचं की कोणतं ब्रॉड माइंडसेटनं घेतलेलं आहे, ते आन्सर असतं नेहमी. आन्सर ऑप्शनचं काय? 1. भारताचे संविधान. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. कसं सांगून द्या. 4 नंबरचं उत्तर आहे की उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपती ठरविले इतके इतर न्यायाधीश समावेश असतो. 20चं उत्तर आहे आन्सर ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. सांगा. 217 अनुच्छेद 217 कोणत्या परिस्थितीत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यास पात्र असणार नाही? व्यक्ती भारताचा नागरिक पाहिजे, बरोबर. दुसरं, किमान 10 वर्ष न्यायिक पद ज्युडिशरी पदावर असावा, यस. तिसरं, उच्च न्यायालयात 2 किंवा अधिक न्यायालयात लागोपाठ कमीत कमी 10 वर्ष. हायकोर्टचं लक्षात ठेवाल 10 आहे, वर 10 5 आहे. परीक्षेच्या अगोदर जर रिव्हिजन नाही गेली याला तर आपण कन्फ्यूज होतो ते. तर सुप्रीम कोर्टचं सुप्रीम असून ते कमी आहे असं लक्षात ठेवा, आणि हायकोर्ट अधीनस्थ असून सुद्धा जास्त आहे. 10 पाहिजे, तिकडे वर 10 5 पाहिजे. आणि चौथं, केंद्रीय मंत्रिमंडळाचा काही संबंध नाही. मॉन्टेस्क्यूचा सत्ता विभाजनाचा सिद्धांत. नियुक्ती असो किंवा इतर कोणत्याही कारणामध्ये हस्तक्षेप होणार नाही. मग आन्सर ऑप्शन इथं 4 चुकलाय. ते शिफारस वगैरे नाही. फक्त जे 99वी घटना दुरुस्ती झाली होती, एनजॅक नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, ते त्या अनुषंगानंच होतं बऱ्यापैकी, माहिती आहे ना. नेक्स्ट 22. कोणत्या अनुच्छेदानुसार मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढण्याचा अधिकार उच्च न्यायालयास प्रदान करण्यात आला? कोणता आहे? 226. ते फक्त चुकीने मी सेट करणार असेल तर पहिलं ऑप्शन टाकेल 32 है ना. तुम्हाला इतकी घाई असते की इथे ते वाचा, तर गोल झाला पाहिजे हा प्रश्न वाचताना. त्याला म्हटलं ते गुड हॅबिट. ठीक आहे, चांगले मॅनर्स सोडवायचे, पेपर सोडवण्याचे. त्यावर म्हटलं की मग इकडे 226 कडे आपलं जातं. योगायोगानं 32 नाही ऑप्शन मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23, 24 सांगा. निवृत्त झालेल्या कायम न्यायाधीशांना सर्वोच्च किंवा इतर उच्च न्यायालयात वकील करता येते. काय सेंटेन्स बरोबर आहे. दुसरं, महाभियोगाचा प्रस्ताव संसदेच्या विचाराधीन असल्यास चर्चा करता येते. बरोबर आहे का? हे महत्वाचं आहे. एकमेव ग्राउंड आहे की महाभियोगाचा प्रस्ताव आणि कशात पाहिजे तो आपला चर्चाधीन, म्हणजे विचाराधीन पाहिजे. त्याच केसमध्ये फक्त जे काही हे न्यायाधीश आहे सुप्रीम कोर्टचे किंवा हायकोर्टचे, त्यांच्या वर्तनाविषयी चर्चा करता येते. कुठे? सभागृहामध्ये. बाकी अदर कोणत्याच केसमध्ये त्यांच्यावर टीका टिप्पणी करता येत नाही. नाही तर अदरवाईज तो सभागृहानं केलेला कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होतो. सभागृहाचा अवमान म्हणजे न्यायालयाचा अवमान होतो. आलं लक्षात? त्याच्यामुळे बेसिकली बिनचूक म्हटलंय तुम्हाला. आन्सर ऑप्शन काय पाहिजे? 3. दोन्हीही बरोबर आहे. 24. कोणती बाब येत नाही उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेत? सांगा. कोणती येणार नाही?
तर जर वेळ विचार कराल तर टेन्शनचं काम आहे. मूलभूत कर्तव्य पहिली गोष्ट आपण चॅलेंजच नाही करू शकत. त्यामुळे मग ते मूलभूत उच्च न्यायालय असो किंवा सर्वोच्च न्यायालय असतं तिथे, तरी आन्सर ऑप्शन 3च असतं. ठीक आहे. मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी बरोबर आहे. इतर तरतुदी पायमल्ली झाल्यास अदर रिट्स बरोबर आहे. आणि कोर्टाने दिलेल्या आदेशाविरुद्ध अपील सुद्धा दाखल करून घेणे हे आहे. कोणतं नाही म्हटलंय तुम्हाला, तर मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी लक्षात घ्या रिट्स काढता येत नाही. फक्त एवढं आहे की मूलभूत कर्तव्याचा संदर्भ घेऊन DPSPला चॅलेंज करता येतं. तर एका केसमध्ये म्हटलेलं आहे. आणि मग कधी-कधी असंही होतं, की जसं वामनराव केसमध्ये आहे, की DPSP हे ग्रेटर ठरतात. कशापेक्षा? मूलभूत हक्कापेक्षा. कारण की शेवटी DPSP जे आहे हे काय सार्वजनिक हिताच्या अनुषंगानं आहे आणि मूलभूत हक्क हे वैयक्तिक हिताच्या अनुषंगानं आहे. ठीक आहे. बाकी ऑल राईट. पुढचा सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेला कायदा भारताच्या सर्व न्यायालयांना बंधनकारक असेल. आर्टिकल 141. आन्सर ऑप्शन 2. हे जे झालं होतं ना मागे माझ्याकडून चुकीनं झालं होतं. 131 आणि 142 होतं. संपूर्ण न्याय आणि ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन हा 141 आहे. येस. उच्च न्यायालयातून निवृत्त झालेल्या कायम न्यायाधीशांना सर्वोच्च हे पहा सरळ सरळ आहे. हे सेम सेंटेन्स UPSCंनाही होते लागू. UPSC किंवा MPSCंना. हे काय आहे लक्षात घ्या. हायकोर्टामधून जर एक न्यायाधीश निवृत्त झाला, बरोबर आहे. तर त्या अनुषंगानं त्याला इतर न्यायालयामध्ये म्हणजे इतर हायकोर्टमध्ये सुद्धा चीफ जस्टिस म्हणून जाता येते. पण त्याच्या सेम अधीनस्थ पदावर काम करता येत नाही. किंवा मग त्याला सुप्रीम कोर्टमध्ये जे आहे ज्युडिशियरीच्या जे काही त्याची कॉलेजियम आहे त्याच्यामध्ये जाता येते. म्हणजे पॅरलल जाता येत त्याला. फक्त त्याच्या खालच्या लेव्हलवर जाता येत नाही. त्यामुळे ते सेंटेन्स बरोबर आहे. हे सेम सेंटेन्स MPSCचे जे अध्यक्ष आहे त्यांना सुद्धा डायरेक्टली त्या सेम याचा अध्यक्ष भेटणार नाही. पण अदर स्टेटच्या अध्यक्षपदी ते जाऊ शकतात. पण त्या अदर स्टेटच्या सदस्यपदी नाही जाऊ शकत नाही. आणि ते ऑलरेडी काय राहिलेले आहे अध्यक्ष. मग त्या केसमध्ये UPSCचे सदस्य होऊ शकतात ते कारण की ते वर जात आहे. त्यामुळे पॅरलल ऑथॉरिटी चालते, वरची ऑथॉरिटी चालते, खालची ऑथॉरिटी चालत नाही. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. मागच्याच पेजवर 26 आणि 27. चांगला क्वेश्चन आहे. स्टार करा, महत्वाचा आहे. कोणता मुख्य अधिकार कक्ष आहे? कोणाच्या विचारलाय? उच्च न्यायालयाच्या. कोणत्या मूळ अधिकार क्षेत्र आहे त्यांना? तर सगळ्यात पहिले ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे. त्या नेव्हीचा खटला म्हणा किंवा आपण म्हणू शकतो दिवाणी खटले, फौजदारी खटले किंवा जे आहे मॅरेज संदर्भात हे काय मूळ अधिकार क्षेत्र आहे कोणाचं? हायकोर्टचं. दुसरं अपील अधिकार तर येस ऑब्व्हियसली कनिष्ठ न्यायालयातून पहिले केस कुठे जाते? हायकोर्ट, नंतर सुप्रीम कोर्ट. नंतर पर्यवेक्षी अधिकारिता हे स्पेशल आहे. स्टार करा हे महत्वाचं आहे. हे जे सुपरविजन पॉवर आहे ना तो सुप्रीम कोर्टला सुद्धा नाहीये. सुप्रीम कोर्ट सुपरविजन नाही करत. सुप्रीम कोर्ट आहे घटनेचा संरक्षण करता आणि स्वतःच्या ऑथॉरिटीमध्ये सार्वभौम आहे. कोण? सुप्रीम कोर्ट. मात्र हायकोर्ट ॲज अ वॉचडॉग म्हणून काम करतं. कशावर? खालच्या कनिष्ठ न्यायाधीशावर. आणि हे त्याचा एक्सक्लुझिव्ह पॉवर आहे. हा सुप्रीम कोर्टला नाहीये. कोणता? पर्यवेक्षी अधिकारिता सुपरविजनरी. लक्षात ठेवा. हा स्टार करा महत्वाचा. हायकोर्टचा एक्सक्लुझिव्ह पॉवर आहे. आणि ड मध्ये सल्लागारी अधिकार क्षेत्र हे सुप्रीम कोर्टचं एक्सक्लुझिव्ह आहे. तो राज्य हायकोर्टाला तो नाही आहे. जसं आर्टिकल 143 सल्लागारी अधिकारिता. आलं लक्षात? तर हे सुप्रीम कोर्टचं एक्सक्लुझिव्ह आहे. हे लक्षात ठेवा. आणि हा हायकोर्टचा एक्सक्लुझिव्ह आहे. आणि जो उत्तर आहे आन्सर ऑप्शन 3 ब क. 27 सोपा होता. कोणता आहे? नागपूर, औरंगाबाद आणि पणजी. आता छत्रपती संभाजीनगर आणि पणजी. हो, आता खंडपीठ नवीन आलेला आहे कोल्हापूर. आत्ताच 1 महिन्या अगोदर काहीतरी झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर चांगला निर्णय आहे तो. आणखी जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे. 28. जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतं? राज्याचे राज्यपाल. लक्षात घ्या. एखाद्याला इथे वाटेल राज्य लोकसेवा आयोग तर लक्षात ठेवा राज्य लोकसेवा आयोगाचा संबंध आहे 234. जिल्हा न्यायाधीश वगळता इतर न्यायाधीशाची नियुक्ती हे स्पेशल एक्झाम घेते MPSC कंडक्ट करते. त्या अंतर्गत तुम्हाला माहिती असेल तर ज्युडिशियल फर्स्ट क्लास ॲडव्होकेट आणि JMFC काहीतरी म्हणते त्याला MJFC व्हॉट एव्हर. आणि राज्य लोकसेवा आयोग ते कन्सल्टेशन करून मग ते इंटरव्ह्यू घेऊन त्याची रिक्रुटमेंट केल्या जाते. हे कशासाठी आहे? 234 साठी आहे. 233 अंतर्गत एक्सक्लुझिव्ह पॉवर गोष्ट टू कोण आहे? गव्हर्नर, राज्याचे राज्यपाल. नेक्स्ट 29. कोणती विधाने बरोबर आहे? टायटलवर फोकस केलं पाहिजे. जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती राज्यपाल. यस. नियुक्ती होणाऱ्या व्यक्तीची शिफारस उच्च न्यायालयाने केलेली असावी. सुद्धा बरोबर आहे. तिसरं, नियुक्ती होणारी व्यक्ती केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सेवेत असावी. असावी आहे का? नसावी.
कारण की त्याचा स्वतःचा पर्सनल इंटरेस्ट नसावा कोणत्या राजकीय पक्षाशी किंवा कुठल्याही राज्याच्या शासनाशी. त्याच्यामुळे मग तो काय रॅशनल असावा, म्हणून ही तरतूद चुकीची आहे. आन्सर ऑप्शन बरोबर म्हटलं होतं 2. अ आणि ब बरोबर महत्वाचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. 30. यस. आता इथे आपला ज्युडिशरी संपली. आता इथून पुढे जे आपलं अदर गोष्टी मिक्स होतात. पहिलाच क्वेश्चन आहे तुम्हाला कॅटवर, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, आणि त्या अनुषंगाने क्वेश्चन विचारलेला आहे. सांगा, इतर प्रशासकाची नियुक्ती द्वारे केली जाईल. कोण आहे? कठीण जाऊ शकतो. राज्यसेवा मेन्सचा क्वेश्चन आहे 2022चा, आय थिंक 22 किंवा 23चा. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण आणि हा इटसेल्फ पीवायक्यू होता. एवढा पीवायक्यू होता हा क्वेश्चन. किंवा विचारलं होतं की राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष यांची सुद्धा नियुक्ती कोण करते? राष्ट्रपतीच करते. ऍक्च्युली राज्य म्हटल्यावर काय यायला पाहिजे? राज्यपाल. मात्र त्या केसमध्ये सुद्धा ऑथॉरिटी कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. हा राज्यसेवा प्रिलिम्स मधला क्वेश्चन रिपीट होता. बरोबर. आता काय विचारलं त्यांनी? कॅट, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण 85चा कायदा, त्यानुसार आपल्याला माहिती आहे. या अंतर्गत लक्षात ठेवा, चौथं उत्तर आहे सरन्यायाधीशाशी सल्लामसलत करतात. हे स्टार करा, महत्वाचं आहे. हे माहित नसेल तुम्हाला कदाचित तर. सोर्समध्ये बऱ्यापैकी दिलं नसते कॅटचं डिटेल एवढं. भारताच्या सरन्यायाधीशाशी सल्लामसलत केल्यानंतर कोण नियुक्ती करते? राष्ट्रपती. आणि हे लक्षात ठेवा, राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची सुद्धा नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती. नाही तर राज्यावर जनरली ऑथॉरिटी कोणाला आहे? गव्हर्नरला. परंतु या केसमध्ये राष्ट्रपती. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन 31. न्यायालयीन पुनर्विलोकन. उद्या राज्यसेवाले लक्षात ठेवा, इथून 3-4 क्वेश्चन महत्वाचे आहे तुमच्यासाठी. भारतातील न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या संदर्भात कोणती विधाने बरोबर आहे? पहिलं तर ज्युडिशियल रिव्ह्यू ही कन्सेप्ट कोणाकडून घेतलेली आहे? USA गव्हर्नमेंट. बरोबर. दुसरा 42 अमेंडमेंट नुसार पुनर्विलोकनाचा अधिकार मर्यादित करण्यात आलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे, केशवानंद भारती केस. तिसरा कलम 130 नुसार सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयीन पुनर्विलोकन अधिकार प्राप्त झालेला आहे. बरोबर आहे? रॉंग आहे का? ठीक आहे. नंतर ड, मिनर्वा मिल्स विरुद्ध भारत सरकार या खटल्याचा निर्णयामुळे पुनर्विलोकनाचे महत्व कमी झाले की वाढले? वाढले. ठीक आहे. त्यामुळे कड चुकीचं आहे. ते योग्य दिलंय का? अब बरोबर, कड चूक. आन्सर ऑप्शन 2. इथे आर्टिकल चुकलेला आहे त्या अनुषंगाने. ठीक आहे. अब बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. कंबाईनवाल्यांनी थोडं 32, 33 हे तुमचं आउट ऑफ सिलेबस आहे. पण कसं आहे, काही सांगता येत नाही. करंटमध्ये आयोग कधी विचारू शकते. कारण की तुम्ही जे परिक्रमा वाचता राजकीय व घटनात्मक मध्ये नेहमी लोक अदालत आणि म्हणजे असतातच ते. बरोबर. ग्राम न्यायालय आणि लोक अदालत. तर म्हणून ते लक्षात ठेवा. ऍक्च्युली सिलेबसचा भाग नाही. आता म्हणतो नाही विचारलेला आहे. बघू. लोक अदालतची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत केली जाते? तर कोणता आहे? नालसा कायदा. नॅशनल त्याचं ऑथॉरिटी आहे. लीगल काहीतरी. ठीक आहे. विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 महत्वाचा आहे. या नालसा अंतर्गतच आपल्या DPSP मधला आर्टिकल 39A ची अंमलबजावणी केल्या जाते. किंवा मोफत आणि कायदेविषयक सहाय्य. 32चं उत्तर आन्सर ऑप्शन 2. 33 जनहित याचिका. सांगा, याचा उगम कोणत्या देशात आहे? दोन्ही ज्युडिशरी म्हटलं तर युजली अमेरिकाचं आहे. अमेरिका. जनहित याचिका, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, त्याच्यामुळे आज प्रत्येक सार्वजनिक निर्णयामध्ये क्रांती झालेली आहे. हे फार मोठं इन्स्ट्रुमेंट दिलं आहे सामान्य माणसाला. कोणतं? जनहित याचिका, PIL. हे बरेचसे जे मूव्ही निघालेले आहे बॉलिवूडचे सुद्धा PILच्या संकल्पनेवर आहे. ठीक आहे. जनहित याचिका कोणत्या देशात झालाय? तर USA मध्ये. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, न्यायिक सक्रियता. न्यायिक सक्रियता हा असा भाग आहे, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणतो आपण त्याला. त्या अनुषंगानं जेव्हा जेव्हा कायदेमंडळ किंवा कार्यकारी मंडळ हे स्वतःच्या अधिकार क्षेत्रात लोकांना न्याय देण्यामध्ये कमी पडते, मग त्या केसमध्ये कुठेतरी ज्युडिशियलीला इन व्हावं लागते. आणि इन होण्याचा मार्ग जो आहे तो आहे PIL. आणि ऍक्च्युअल त्या संज्ञेला म्हटलं जातं ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. ठीक आहे. तर PIL त्याचा वापर केला जाते. हे साधन इन्स्ट्रुमेंट आहे, लक्षात ठेवा. विचारलं काय? कोणते विधान चुकीचे आहे PIL बाबत? तर न्यायिक सक्रियता फॅक्ट कलेक्ट करून घ्या. आर्थर स्लेंजर ज्युनियर 1947 युथ. बरोबर आहे. दुसरा पुनर्विलोकनासाठी वास्तविक किंवा समजल्या दृष्ट्याचे वर्णन करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. आणि याच्यावर आहे की शासनाच्या कार्यपद्धतीवर मर्यादा येतात. चुकीचे आहे आन्सर ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35. ग्राम न्यायालय. हे असा एरिया ठेवला नाही तुमचा, पूर्णच कव्हर केला जवळपास. युजली मला वाटते आधी जुन्या एडिशन मध्ये नव्हतं कोळंबे सरांच्या, आता नवीन एडिशन मध्ये असेल बरोबर. तर लक्ष्मीकांत हा सोर्स आहे या क्वेश्चनसाठी.
ग्राम न्यायालयासंदर्भात कोणते विधाने योग्य पाहिजे होती ता कोणते विधाने योग्य आहे तर इन्क्लुझिव्ह ऑप्शन घेतलं पाहिजे. ग्राम न्यायालय हे मोबाईल किंवा फिरते न्यायालय असून त्यांना दोन्ही आहे. कोणती फौजदारी सुद्धा आणि दिवाणी सुद्धा आहे. दुसरं की यांच्या ज्या नियुक्त्या आहे उच्च न्यायालयाकडून नाही. त्याच्यामध्ये बरेचसे अदर वेगवेगळ्या लॅटरल एंट्री सिस्टीम ऐकला असेल शब्द तर. लॅटरल एंट्री सिस्टीम काय म्हणते की आम्हाला चांगल्या पदावर म्हणजे असणारे किंवा ज्यांना अनुभवी तज्ञ आहे त्यांना डायरेक्टली इन करता येते. तर हे जे असते ग्राम न्यायालय हे काय असते समुपदेशन काउन्सलिंग. तसं तुम्ही ऐकलं असेल कधी बरेचदा SBI सुद्धा फिरते कोर्ट घेते. नाव नाही आठवत आहे मला. बरोबर आहे. सो काय त्याचा उद्देश काय असते की जे काही खटले आहे फार जास्त ते ताणले गेल्यापेक्षा समुपदेशानं ते सुटले पाहिजे है ना. तर मग त्याच्यासाठी ग्राम न्यायालयाची तरतूद केलेली आहे. मग याच्यामध्ये फक्त उच्च न्यायालयाकडून आलेले असतात का नाही. प्रत्येक क्षेत्रातला उदाहरणार्थ जर आर्थिक खटला असेल तर मग एखादा फायनान्शियल ॲडवायझर असेल. एखादा सामाजिक खटला असेल तर मग एखादा समाज कल्याणवाला अधिकारी त्यामध्ये असू शकतो. पहिलं चुकलंय. तिसऱ्यामध्ये अपील करता येत नाही तर नाही करता येते. फक्त एवढं लक्षात ठेवा की लोक अदालतच्या याच्यावर अपील करता येत नाही. ॲडिशन करून घ्या की लोक अदालतच्या निर्णयावर अपील करता येत नाही. फायनल डिसिजन असतो लोक अदालतचा. ग्राम न्यायालयाचा मात्र अपील करता येते. तर उत्तर काय 2. 36 371 विशेष तरतुदी. मी जर सेट करणार असतो तर वरील सर्व ऑप्शन टाकलं असतं आणि तुम्ही ट्रॅप झाले असता. कारण की तुम्ही 35 क्वेश्चन ऑलरेडी सोडवलेले आहे. 36 वर आल्यानंतर तुम्हाला असं वाटते की सगळं आपलंच आहे है ना. 371 विशेष तरतुदी कोणत्या राज्याशी आहे कोणता आहे महाराष्ट्र आणि गोवा. 371च विचारला त्याचंच उत्तर द्या. नाही तर आपल्याला 371 वाचतो आणि खाली ऑप्शन वाचतो आपण. आपल्याला वाटते सगळेच आहे है ना. विचारला का तुम्हाला फक्त आर्टिकल 371 ABCD असं समोर एक्सटेंड केलेलं नाही. मग 371 फक्त महाराष्ट्र आणि गोवा ते सॉरी गुजरात त्याच्यामध्ये ऑप्शन कुठे आहे फक्त 1 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात. आणि 371 A चा आठवते ना नमास्मॅग सारखा महत्वाचा आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 37 आलेलाच. मिझोराम ठीक आहे. याच्यानुसार पहिले तर महाराष्ट्र कलेक्ट करून घ्या 371 मध्ये असेल. गोवा शेवटी आहे म्हणजे उशिरा असेल एच मध्ये वगैरे ठीक आहे त्या अनुषंगाने. तर उत्तर काय 37चं 1 ना 2 4 1 3 मिझोराम डी. हे इथे लक्षात ठेवता आपला जो शॉर्टकट होता त्याच्यामध्ये इकडे जे आहे मणिपूर यम जो पहिला आहे ना नवा स्मॅग हा पहिला मणिपूरवाला आहे. तर कन्फ्यूज व्हाल तिकडे स्मॅग मध्ये जो आहे तो मिझोरामवाला आहे. त्यानुसार मग याचं उत्तर 1 आहे 37. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38 सांगा 371 काय सांगते. 4 विविध राज्याकरता विशेष तरतूद. ठीक आहे विविध राज्याकरता विशेष तरतुदी. कम्युलेटिव्ह विचारलं तर 371 विविध राज्याकरता विशेष तरतुदी कारण त्याचे वेगवेगळे सब क्लॉज आहे. नंतर 39 अयोग्य ओळखा. चांगला क्वेश्चन. आता इथून 3-4 क्वेश्चन कार्यालयीन भाषावर केलेले आहे कव्हर आणि चांगले एक्सक्लुझिव्ह घेतलेले आहे. तुमची रिव्हिजन झाली पाहिजे. सोपे वगळलेले आहे. विचारलाय तुम्हाला अयोग्य. संविधानाने संसदेमध्ये कामकाजासाठी हिंदी आणि इंग्रजी या भाषा घोषित केल्या आहे बरोबर. दुसरं अंमलात आल्यापासून पहिले कालावधी किती होता 15 वर्षाचा. मग त्याच्याआधी संसदीय भाषा समिती बरोबर आहे वल्लभपंत आणि खेर यांच्या अध्यक्षतेखाली बसवण्यात आली आणि मग ऑफिशियल लँग्वेज ऍक्ट आला 1963 ला. त्याच्यात सांगण्यात आलं की इंग्रजीचा वापर हा उत्तरोत्तर चालू असेल. किती कालावधीसाठी असं कालावधी नमूद केलेला नाही. मात्र जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे तिथे हिंदीचं ट्रान्सलेशन अवेलेबल असेल. ठीक आहे मग दुसरं बरोबर आहे. तिसरं कार्यालयीन भाषा 63 नुसार हिंदी सोबत इंग्रजी भाषा चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. त्याला अयोग्य आन्सर ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. कोणी आहे चुकवणारा. का बरं कशात क्लिअर नव्हतं. नाही कसा करायला पाहिजे तुम्ही हिंदी आणि इंग्रजी. हिंदी याच्यानं लक्षात ठेवा तुम्ही की स्वतः राज्यघटनेत आहे ना म्हणून कधी हिंदीला वगळू नका. युजली पुढचा एक क्वेश्चन आहे तिथे वगळायचा आहे आपल्याला हिंदीला पण युजली हिंदीला घेऊनच चालणार. कारण की इटसेल्फ जेव्हा राज्यघटना अंमलबजावणी झाली आर्टिकल इन्क्लूड केला स्पेशल कशासाठी 351 आणि तुम्ही बघू शकता बीजेपी गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीम ह्या प्रामुख्यानं 2 भाषेवर तुम्हाला दिसते. त्यांचं टायटल हे हिंदीमध्ये असेल आणि ओरिएंटेशन त्याला संस्कृतचं असेल. प्रत्येक स्कीम बघा तुम्ही काय दोघं हिंदी सोबत संस्कृत. ठीक आहे त्या अनुषंगानं आन्सर ऑप्शन 39चा 4 आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन
कसं आहे, जेव्हा तुम्हाला अनुभव येते बऱ्यापैकी, तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे, चुकवण्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहे. चुकवलं त्याला महत्त्व नाही आहे, पण किती पर्सेंटनं चुकवलं याला महत्त्व आहे. म्हणून मी तुम्हाला विचारलं, की चुकलं तुमचं तर हे मान्य आहे, पण पुन्हा चूक नाही झाली पाहिजे. तुमचा अँगल किती चूक आहे. फारच तुम्ही डायरेक्टली 75-25 न गेले, तर याचा अर्थ खरंच तुमचा अभ्यास त्या एरियाचा नाहीये. जर तुम्ही कन्फ्युजनमध्ये गेले तो क्वेश्चन, याचा अर्थ पुन्हा एकदा वाचा, तो एरिया कव्हर होईल. रिव्हिजनचा इश्यू आहे. आलं लक्षात? ह्या 2 कॅटेगरी आहेत चुकण्याच्या. म्हणून जेव्हा तुम्ही टेस्टमध्ये चुकता, तेव्हा बाजूला टेस्ट चुकण्याचं कारणही द्यायचं. रिव्हिजन कमी पडली, की आपला हा एरियाच वीक आहे. एरिया जर वीक असेल, तर आजूबाजूचं पूर्ण पान वाचायचं लागेल तुम्हाला. वेळ जास्त लागेल. रिव्हिजन कमी पडली, तर मग फास्टमध्ये एकदा बघून घ्या रिव्हिजन आणि बाहेर निघा. ठीक आहे. असं मी प्रत्येक टेस्टला करत होतो माझ्या पेपरच्या. कोणती विधाने बरोबर आहे? हिंदी ही केंद्राची भाषा असेल. बरोबर आहे. भारतास राष्ट्रीय भाषा नाही. कोणाकोणाला बरेचदा हिंदी वाटते आपल्याला, पण नॅशनल लँग्वेज नाही आहे. नाहीतर मग झालं साऊथ वेगळा निघल. सध्या 8व्या अनुसूचीमध्ये हिंदी, इंग्रजीसह इंग्रजी आहे का त्याच्यामध्ये? नाही. त्यामुळे 22 भाषा थोडक्यात चुकवलेल्या आयोगानं आणि 11च्या जनगणनेनुसार भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या 3 भाषा हिंदी, बेंगॉलीपर्यंत ठीक होतं. ते आपला मराठीचा अभिमान ठेवायला पाहिजे आणि तिसऱ्या ऑप्शनवर मराठी पाहिजे होतं. बरोबर विचारलाय आन्सर ऑप्शन याचं 1 आहे. अ आणि ब बरोबर. ठीक आहे. आता इथे आज तुम्हाला होमवर्क आहे, की आपलं जे परिशिष्ट आहे, ठीक आहे, 8वं परिशिष्ट त्यामध्ये असणाऱ्या ज्या पहिले 14 भाषा कोणत्या होत्या आणि मग नंतर 22 झाल्या. आपल्याला माहीत आहे 21वी, 71वी, 92वी आणि 96वी. 21वीनं सिंधी झाली, नंतर 71वी जण कमीने, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. 92वीनं झाली बोडो, डोगरी, मैथिली, संताली आणि 96वीचं झालं ओरियाचं ओडिया. हे 4 झाले. 14च्या 22 कशा झाल्या हे माहिती आहे आपल्याला. पण कोणत्या आहे ते एकदा वाचून घ्या. आजचं होमवर्क आहे तुम्हाला 8वं परिशिष्ट जाऊन डिटेलमध्ये वाचा. ठीक आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने. अयोग्य जोडी ओळखा. 343 पहिलं बरोबर आहे. 2 आणि 3 मध्ये शफल केलेलं आहे. बाकी बरोबर आहे. 345 पाहिजे घटक राज्याची अधिकृत भाषा आणि 48 आहे उच्च न्यायालय कायदेविषयक संदर्भाची भाषा. बरोबर? अ, ड बरोबर. अयोग्य विचारलाय मग आन्सर ऑप्शन 2 येईल. ब आणि ब. एनीवन ज्याने अ, ड चेक केलाय? प्लीज रेज द हँड. करा, करा अभिमानानं. ठीक आहे. अ, ड आन्सर चेक केलेला आहे का कोणी? नाहीये? बघा नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. सांगत जा मग मी तुम्हाला सांगतो त्याच्यावर. नेक्स्ट 42, 43, 44. चांगला क्वेश्चन आहे. भारतीय संविधानातील अधिकृत भाषेसंदर्भात अयोग्य विधाने शोधा. ठीक आहे. काय म्हणते? विविध घटक राज्याची अधिकृत भाषा भारतीय संविधानात स्पष्ट केल्या आहेत. बरोबर आहे का? नाही. लक्षात घ्या. आपल्या संविधानात असं काही स्पष्ट केलेलं नाही. ते त्यांना ऑथॉरिटी दिली आहे तिथल्या बोलीभाषेनुसार. दुसरं 345 नुसार घटक राज्य त्या वापरात असणारी एक अथवा अनेक भाषा किंवा इंग्रजी यांना इंग्रजी नाही पाहिजे इथं हा शब्द इथे पाहिजे हिंदी किंवा हिंदी अधिकृत भाषा म्हणून स्वीकारू शकते. 347 नुसार केंद्र शासन अधिकृत भाषा निवडीच्या संदर्भात हस्तक्षेप करू शकते. ठीक आहे. अयोग्य विचारलाय अ आणि ब अयोग्य आहे. अ सेंटेन्स बरोबर आहे. लक्षात घ्या. 347 नुसार अधिकृत भाषा निवडीच्या संदर्भात घटक राज्याच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकते कोण? केंद्र. कोणा थ्रू? राष्ट्रपतीला फायनल ऑथॉरिटी दिलेली आहे. कशाची? 300. आवाज येत आहे मागे? ठीक आहे. उत्तर काय? आन्सर ऑप्शन अ आणि ब बरोबर. नेक्स्ट 43 बघा. हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे. यस. शिक्षा साठवले पाहिजे. कोणता आहे? आन्सर ऑप्शन 351.
आता इथे आपलं भाषा संपलेला आहे. 6 क्वेश्चन आपण कव्हर केले आहे आणि आपला हा दुर्लक्षित टॉपिक असते. पण लक्षात घ्या हा मार्क्स घेऊन जाते तुमचे, है ना, कंबाईन मधले. त्यामुळे हे जे छोटे-छोटे टॉपिक असते त्यांना तेवढंच महत्त्व द्या, जेवढं तुम्ही पहिल्या 11 चॅप्टरला देता. 11 चॅप्टरच्या दरम्यान मग येथे 2 आपले महत्त्वाचे 2 मोटो कोणते? एक मूलभूत हक्क मोठा चॅप्टर आणि दुसरा संसद. तेच तुम्ही गाठून इतके जाता, की नंतरच्या सिलेबसकडे तुमचं दुर्लक्ष होतं. आता त्या छोट्या-छोट्या टॉपिकवर 1-1 मार्क्स कव्हर होतो. आलं लक्षात? त्यामुळे भाषा हा टॉपिक 2च पेजचा जरी असला, पण त्याच्यातल्या असणाऱ्या फॅक्ट आणि त्यात आयोगाच्या चुकवण्याच्या जागा ह्या जर माहीत असल्या, तर मार्क्स जात नाही. ठीक आहे? प्रामुख्यानं सर्वात जास्त महत्त्वाचं मला असं वाटते आजपर्यंत अनुभवातून, त्या आयोगाच्या चुकवण्याच्या जागा माहीत असल्या, ऑटोमॅटिकली स्कोर वाढतो. नेक्स्ट 43 बघा. ते झाला 44. समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही म्हटला आहे? नाही. निगेशनमध्ये क्वेश्चन विचारला आहे. मग कधी याचं उत्तर सिंग्युलरच असणार युजुअली. निगेशनमध्ये विचारलं आहे. मग कमीत कमी नाकारायचं आहे, जास्तीत जास्त घेऊन जायचं. त्या अनुषंगानं कशाचा समावेश नाही? समवर्ती सूचीमध्ये करारनामे आहे, जंगले आहे, दिवाळखोरी आणि नादारी. जकात नाही येणार. टोल टॅक्स कशात आहे? राज्य सूचीचा भाग आहे. त्याच्यामुळे 44चं उत्तर फक्त क. फक्त क. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45 बघून घेऊ. आपल्या सूचीवरच आहे. मुद्दाम मी एक-एक सगळ्या सूच्या कव्हर केल्या आहे बघा. काय म्हणते अंतर्गत विषय आणि सूची यांच्यापैकी कोणती जोडी अयोग्य आहे ते ठरवा. जंगल समवर्ती सूची आणि माहीत असलं पाहिजे 42 अमेंडमेंट ॲक्टनुसार ॲड झालेला आहे त्या अनुषंगानं. जंगल, वनू आणि पक्ष प्राणी. पोस्ट ऑफिस बचत बँक तर आपल्याला माहीत असलं पाहिजे पोस्ट ऑफिसच्या अनुषंगानं कोण आहे महत्त्वाचा? केंद्र सरकार. मग केंद्र सूची आहे. सार्वजनिक आरोग्य, आरोग्यावर ॲक्शन जे आहे हे इमिडिएट झाली पाहिजे. मग इमिडिएट ॲक्शनसाठी कोण असेल जबाबदार? राज्य. म्हणजे बरोबर आहे. नंतर कोणती जोडी अयोग्य आहे म्हणते तुम्ही सांगा. स्टॉक एक्सचेंज जर भाऊ राज्याला हाती दिलं तर काय होईल? बरोबर आहे. म्हणून स्टॉक एक्सचेंज हे काय पाहिजे? केंद्र सूचीचा भाग आहे, समवर्ती सूचीचा नाही. राज्याचा काही संबंध नाही. राज्यात फक्त इस्टॅब्लिश आहे, मात्र नियंत्रण कोणाचं आहे स्टॉक एक्सचेंजवर? आपला याचं, ठीक आहे, केंद्राचं. त्यामुळे स्टॉक एक्सचेंज समवर्ती सूची अयोग्य म्हटलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46. अगेन पुढचा क्वेश्चन. केंद्र सूचीचा भाग नाहीत. मुद्दाम तिन्ही क्वेश्चन मी सिलेक्ट करताना निगेशनमध्ये घेतले. मला जास्तीत जास्त त्याची प्रॅक्टिस व्हावी. काय म्हटलंय? सत्ता विभाजनासंदर्भात केंद्र सूचीचा भाग नाही. आता तुम्ही सांगा राज्य शासनाने चालवलेली लॉटरी, बँक व्यवसाय, वजन व माप प्रस्थापित करणे, उच्च न्यायालय तुम्ही सांगा. उच्च न्यायालय केंद्र सूचीचा भाग असेल का? नाही. तो कशाचा असेल? राज्य सूचीचा भाग असेल. त्यामुळे ड तिथे एलिमिनेट होतं. एलिमिनेट नाही होत ते आपल्याला उत्तरामध्ये पाहिजे. तो उत्तर आहे 3. फक्त ड. वजन आणि माप मानके प्रस्थापित करणे आणि प्रस्थापित करणे वगळता हे समवर्ती सूचीमध्ये टाकलेलं आहे. कोणत्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. वजन व मापे याची मानके प्रस्थापित करणे केंद्र सूचीचा भाग आहे आणि वगळता समवर्ती सूचीचा भाग आहे. होमवर्क आहे तुम्हाला आज आवर्जून 42व्या घटना दुरुस्तीनुसार हे 5 विषय केंद्र सूचीत समवर्ती सूचीत टाकले ते वाचून घ्या. 47 सांगा. पहिल्याच शब्दावरून यायला पाहिजे. सूचीचे शब्द जे आहे ना, सूचीमध्ये विषय तर खूप आहे. 97 विषय, 63 विषय वगैरे. एवढी पाठ करत बसाल का? नाही. समजून घ्या सूचीतले विषय आणि समजण्याचा ग्राउंड काय आहे, की सर्वात महत्त्वाचा स्ट्रॉंग सेंटर आहे. असे कोणते कोणते विषय आहेत ज्याच्यावर केंद्राची मक्तेदारी असली पाहिजे. मग ते विषय कुठे जातील? केंद्र सूचीमध्ये. असे कोणते कोणते विषय आहेत ज्याच्यावर तात्काळ ॲक्शन घ्यावी लागते. ते विषय कुठे जाईल? राज्य सूचीमध्ये. असे कोणते विषय आहे का ज्याच्यामध्ये दोघांनाही नियंत्रण असणं आवश्यक आहे. तर शिक्षण म्हणा किंवा मग आता इथे हा विषय झाला. आलं का लक्षात? की त्याच्यावर दोघांचंही नियंत्रण पाहिजे. जसं भाव नियंत्रण, बरं आहे, वृत्तपत्रे काय जातात? इंटरस्टेट जातात. मग काय? दोघांचं नियंत्रण पाहिजे. कारखाने केंद्र तसेच राज्य आणि नंतर आपली ही महत्त्वाची इलेक्ट्रिसिटी. हे विषय कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आलेला आहे? आन्सर ऑप्शन समवर्ती सूची. आणि भाव नियंत्रण हे जरी आरबीआयचं प्रमुख काम असलं, इन्फ्लेशन कंट्रोल, तरी सुद्धा याच्यासाठी राज्यासाठी गरज भासते. त्यामुळे दोन्ही हे विषय कशात आहे? समवर्ती. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 48. परिशिष्ट 6 मध्ये सांगा जमाती क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतुदी आहे. कोणता आहे? एटीएमएम. एटीएमएम आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम. आन्सर ऑप्शन 4. 49 सांगा. विचारलाय 11वी अनुसूची. 11वी आणि 12वी अनुसूची आठवली पाहिजे. पंचायत राजच्या अनुषंगानं आहे. तर याच्यामध्ये म्हटलंय कोणत्या विषयाचा समावेश होतो?
युजली 11वी 12वीचे जर विषय विचारले, कारण की 29 आणि 18 कार्यात्मक विषय आहे, तर नाकारायचं नाही. वरीलपैकी सर्वच याचं उत्तर आता म्हणजे 3दा क्वेश्चन आलेलं आहे. याचं उत्तर वरीलपैकी सर्व आहे. ठीक आहे. आन्सर ऑप्शन याचं अ, ब, क, ड, ई सगळंच आहे. अ, ब, क, ड, ई. 49चं उत्तर 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 50 लास्ट. मला शेड्यूलची रिव्हिजन करून दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला होमवर्क सुद्धा आहे आजचं. सर्वांनी जे आहे आपले जे काही सूची आहे 1 ते 12 ते सविस्तर वाचावे. आजच्या लेक्चरमधलं हे दुसरं होमवर्क महत्त्वाचं. ती जी आहे 1 ते परिशिष्ट म्हणतो आपण त्याला शेड्यूल म्हणतो. ते पूर्ण डिटेल वाचा. आपण वरवर वाचतो टायटल मलाही माहिती आहे. परंतु पुन्हा आत गेल्यानंतर लक्षात काही गोष्टी वेगळ्या येतात. ते वाचा पुन्हा. ठीक आहे. 10वं परिशिष्ट पक्षांतर बंदी, 8वं परिशिष्ट भाषा, 5वं परिशिष्ट अनुसूचित आदिवासी क्षेत्रे, 7वं परिशिष्ट आपला केंद्र, राज्य आणि समवर्ती. कोणतं आहे उत्तर? 2. तुम्ही बघून घ्या आता. 10वे परिशिष्ट पक्षांतर बंदी कायदा 2. त्यानंतर 8वं परिशिष्ट 5 आलं उत्तर. तर ऑप्शन 2. फक्त 5 हूनही आलं असतं ना? आलं असतं 5. ठीक आहे. करा कॅल्क्युलेट. बरोबर? 30. मागे सॉल्व नाही केला? ठीक आहे. बघ आजच्या पेपरमध्ये कसं आहे, जर तुमचा स्कोर कमी असेल याचा अर्थ आर्टिकलवर काम नाही झालेलं आहे असं लक्षात येते आपल्याला. कारण की फॅक्च्युअल आज जास्त होते. बरोबर आहे. तर आर्टिकल पाठ करा. ते तसं मी सोमवारच्या लेक्चरला शेवटच्या दिवशी सांगणारच आहे. संविधानाचा इथून पुढे अभ्यास कसा करावा. ठीक आहे. तेव्हा मी बोलतो आत्ता बोलल्यापेक्षा. ठीक आहे. तर कसं असते आर्टिकलचा जो अभ्यास आहे ना हा पूर्ण जोपर्यंत आपण सुरुवात केली तर जोपर्यंत आपण लागत नाही तोपर्यंत आर्टिकल वाचत राहावं लागते. रोजचे 10-15 मिनिटं एक स्लॉट देऊन द्यावं लागते डिस्कशनसाठी. आर्टिकल विचारवा कोणतंही. आणि ती कसं विसरण्याची गोष्ट नाही आहे ना. तुम्ही असं म्हणू शकत नाही किंवा रिव्हिजन राहिली. कारण की ॲट ए टाईम तुम्ही रोजच्या रोज 395 आर्टिकल रिव्हिजन देऊ शकता का? नाही. तेवढं त्याचा रिकरन्स जास्त होईल. दिवसातून, आठवड्यातून, 2 महिन्यातून बरोबर आहे. त्याच्यावर रिव्हिजन पडेल तुमच्या. तेव्हा ऑटोमॅटिक गोष्टी विसरत नाही आपण. आलं लक्षात? रिव्हिजनचा मुद्दा येत नाही. त्याच्यामुळं आर्टिकलचा विषय असा आहे, की याच्यामध्ये तुमचे आरामात जर बघितलं त्या पोस्टसाठी 5 मार्काचं महत्त्व आहे आर्टिकलचं. मेन्समध्ये आणि इकडे एकंदरीत प्रिलिम्समध्ये. 5 मार्क हा डिसाईड करतोय तुमचा SR2 आपला STIचा प्रवास. आहे ना? म्हणून ठरवून घ्या. स्मार्ट वर्क कशाला म्हणते ते नाही. गधा मेहनत नाही करायची आपल्याला. स्मार्ट वर्क कशाला म्हणते, की आता इथून पुढे जेव्हा तुमचा दुसरा, तिसरा सब्जेक्ट, चौथा चालू होईल, तरीसुद्धा माझा पॉलिटीला दिवसातला 15-20 मिनिटं चालू आहे बुवा देणं. त्याला म्हटलंय. कारण की अल्टिमेटली काय आहे, संविधान एकदाच समजून घ्यावं लागते, परंतु विसरतो आपण 100दा संविधान. त्यामुळे त्यातली थिअरी कधी विसरत नाही आपण, विसरतो फॅक्च्युअल भाग. मग फॅक्च्युअल हा लागेपर्यंत करतच राहावं लागते. आता दुसरा आपला इकॉनॉमिक चालू होईल, तेव्हा तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये 10-15 मिनिटं आणि टार्गेट द्यायचे एकमेकाला. का दोघा जणांचा ग्रुप असेल, तिघाचा, चौघाचा, ठीक आहे. पण पाहिजे ग्रुप. त्यांना नाही होत आहे ना. ते या आर्टिकलच्या अनुषंगामध्ये आहे. तर मग इथे कसं करायचं, टास्क द्यायचा. की आज मूलभूत हक्क. आज संविधानाचे आर्टिकल वाचू आपण. 1922 विचाराल. मग इथून ठरवून घ्यायचं, की आज 1 ते 52 करून या. आलं लक्षात? आणि मग एकमेकाला विचारायचं.
जोपर्यंत ब्रेन स्टॉर्मिंग होणार नाही तोपर्यंत रिझल्ट येणार नाही आर्टिकलचा 5 मार्क्सचा. तो आज तुमचा स्कोर कमी झाला आहे तो एक कारण काय? तुम्ही एकटे अभ्यास करता किंवा चालू आहे असंच आहे ना, विषय तो डबल मागे बसून जाते त्याच लेव्हलवर. ते इंटरलिंकिंग फार जास्त महत्त्वाची आहे. ठीक आहे. 51 पासून डिक्टेट करतो बघा. नंबर 51 30 प्रश्नाची एक परीक्षा घेण्यात आली वगैरे त्या अनुषंगानं. तर उत्तर 51चं 2 आहे. 10 प्रश्न सोडवता आले तर त्याला किती गुण मिळतील? सोपं आहे एकदम. कॅल्क्युलेट जरी केलं प्लस मायनस गुणाकार केलं मायनस करायचे. आपण जे तुमचा स्कोर काढता तेच आहे. 51चं उत्तर 2. 52 एक्स प्लस वाय 25 आणि 3x प्लस 4y 88. या समीकरणानं जर सोडवलं तर x ची व्हॅल्यू भेटते आपल्याला 12. विचारलं तेच आहे की कागद किती आणि त्रिकोणाच्या कोणाची संख्या किती? त्रिकोण किती असतात? 12 आलं उत्तर. फक्त कसं आहे प्रत्येक ऑप्शनला घेऊन आपण करू शकत नाही कारण की प्रत्येक ऑप्शन 3 न मल्टिप्लाय केलेले आहे. 11 33 33 39 9 27. ठीक आहे. आन्सर ऑप्शन याचं काय? 12. तर 53 4 अंगठी आणि 2 बांगड्याची किंमत 57,200. तर मग 6 अंगठी आणि 3 बांगड्यांची किंमत. तर फक्त तिथे टाकायचं आहे 4a + 2b = 57,200. 4a म्हणजे काय? अंगठ्या a आणि b फॉर बांगडी. 4a + 2b 57,200. त्यांना डिवायडेड बाय 2 करा. नंतर मल्टिप्लाय करा. आन्सर ऑप्शन याचं काय येतं? पहिलं 85,800. 85,800. 54 हा थोडा प्रिंटिंगमध्ये चुकलेला आहे तो. करेक्ट करून घ्या. 54 नंबरचा क्वेश्चन. 5 ने मोठा आहे 8 मिळवले आणि छेदातून 1 वजा केल्यास हा अपूर्णांक होतो 15/11 असा आहे तो. तर मग मूळचा अपूर्णांक शोधा. 5 ने मोठा आहे आणि त्यामध्ये अंशामध्ये 8 मिळवले आणि व छेदातून ते 15 झालेलं आहे ना त्याच्या जागी व पाहिजे. व छेदातून 1 वजा केल्यास हा अपूर्णांक म्हणजे 15/11 मिळतो. तर मूळचा अपूर्णांक कोणता? तोंडी सोडवता आलं पाहिजे ते. पेन घ्यायचं काम नाही. 7/12. 7/12. 1/12. 55 सांगा. एक पेन इक्वल्स टू 2 पेन्सिल म्हणजे आन्सर ऑप्शन 3. पेनाची किंमत आणि पेन्सिलच्या किमतीच्या दुप्पट आहे. 56 सांगा. त्यामध्ये फक्त लक्षात घ्या 56 मध्ये काळजी काय घ्यायची आहे तुम्हाला? तुम्ही x काय गृहीत धरलं आणि y काय गृहीत धरलं हे नेहमी लक्षात ठेवा. आयोग काय करते या प्रश्नामध्ये हत्ती आणि बदक मध्ये कन्फ्यूज करते तुम्हाला आणि विचारलं काय तुम्हाला हत्तीच्या पायाची संख्या आणि पहिलंच ऑप्शन काय आहे बदकच्या पायाची संख्या 16 आणि आपलं काय होते माहिती आहे एक्स ची व्हॅल्यू निघाल्या इतकी गडबड असते आपल्याला की आपण तेच उत्तर मारून देतो. हे नेहमी लक्षात ठेवा. एजेस ॲव्हरेज आणि हा एक्स व्हेरिएबल ह्या प्रश्नामध्ये नेहमी प्रश्न शेवटपर्यंत वाचायचा. आलं का लक्षात? नाही तर आलेला मार्क्स आपला जाते. आहे का कोणी थोडा उत्तर मारणार आहे यामध्ये? नाही आहे ना? ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू सोडवलंच नाही म्हणा. 56चं उत्तर काय? 2. 21. हत्तीची संख्या किती? 21. 37 भेटतं आपल्याला. y = 21. तर ऑप्शन 1 सॉरी 2 56चं 2 सॉरी. 57 सेम आहे वरचा. फक्त इथं काय घेतलंय त्याच्या जागी बदक 2च पाय हा. त्यानंतर बदकला 4 पाय दिलं चुकते मग ते. 57चं उत्तर 4 चाकी आणि दुचाकी मग सेम. त्याची ॲडिशन करा आन्सर ऑप्शन 3 येतं 50. पार्क केलेल्या कारची संख्या किती? 58 सेम पेन हाती घ्यायचं काम नाही. छेद त्याच्या अंशापेक्षा 4 ने मोठा. अंशामध्ये 11 मिळवले आणि छेदातून 1 वजा केल्यास 7/3 डायरेक्टली भाग जातो 2चा. बेस आधी 14 बेत्रिक 6 7/3 उत्तर आहे 3/7. आन्सर ऑप्शन 3. 59 कसं सोडवायचं? अरिथमॅटिक प्रोग्रेशननी सोडवता येते गणित किंवा डायरेक्ट एक्स व्हेरिएबलनं सोडवता येते. एक्स व्हेरिएबलनं कसं सोडायचं? पहिलं गृहीत धराचा पहिला हप्ता एक्स आहे आणि प्रत्येक हप्ता हा 12 हप्त्यापर्यंत 10-10 न कमी होतो. मग काय लिहायचं? x-10, x-20, x-30 असं लिहा. डायरेक्टली भेटलं तुम्हाला x = 150 50. लास्ट मॅथ्समधला लास्ट क्वेश्चन सोपा होता. 60 वाटणी केलेली आहे है ना भाऊ बहिणीमध्ये. त्या अनुषंगाने संपत्तीचा 1/70 भाग मुलीला दिला म्हणजे 70 गृहीत धरा
तर 1/7 म्हणजे 10वा भाग 10 कोणाला दिलाय? मुलीला दिलाय. मग राहिले किती? 60. 60 हे 3 भावामध्ये वाटायचे आहे. 33 60. आन्सर ऑप्शन 2 येता 3 विचारलं काय बघा, मुलांची म्हणजे मुलगे विचारले आहे. एकंदरीत जर विचारली असती संख्या अपत्य किती आहे, तर मग आन्सर 4 असतं. 1 मुलगी आणि 3 मुलं. आलं का लक्षात? 60चं उत्तर 2 आहे. नंतर 61. तर हे तर सोपं गेलं असेल तुम्हाला. डायरेक्शन सेन्स टेस्ट हा हातचा मार्क असतो, गमवायचा नाही. फक्त पायथागोरस थेरम जरी लावला तरी प्रत्येकाचा आन्सर मिळतं. फक्त केअरफुली काळजी घ्या. तर जर चुकून डाव्याचा उजवा झाला, तर मग वेळ नाही आहे तुमच्याकडे. करेक्ट करायला वेळ नाही आहे, लक्षात घ्या. म्हणून घाई करू नका. डायरेक्शन सेन्स टेस्ट लिहून घ्यायचं, आठवण ठेवायचं, की हा क्वेश्चन आपल्याला आरामात एकदाच सोडवायचा आहे. तर कोणी-कोणी काय करते, क्वेश्चन 1 डायग्राम काढते तो 3 पायथागोरसचा. आहे ना? म्हणून लक्षात घ्या आणि गडबड करू नका बिलकुल. हे फार महत्त्वाचं आहे. टेम्परामेंट हा मॅटर करते कंबाईनच्या एक्झाममध्ये. पेक्षाही टफ आहे कंबाईनची परीक्षा. आणि असं मी नाही म्हणत आहे. जे पास झालेले आहेत त्यांचं सेंटेन्स आहे. कोल्हापूरचे एक मित्र आहे. आयआरएस आहे. नाही निघाली कंबाईन कधी. ते घाबरून नाही देतात तुम्हाला. ठीक आहे. सांगण्याचं तात्पर्य की इंटेलेक्चुअल आहे, टेम्परामेंट आहे. म्हणून आता डायरेक्शन सेन्स टेस्ट याचं काय लॉजिक आहे? की आरामात सोडवा एकदाच. आपली बाजू चुकली नाही पाहिजे. जर उजवीची डावी गेली, तर मग डायग्राम तर निघतेच, आहे ना? डायग्राम तर निघतेच, पण उत्तर निघत नाही मग. आणि मग त्याच्यामध्ये रिग्रेट काय असतो का आपण ट्राय केला आता, मग आपण पुन्हा ट्राय करतो. त्या ट्रायमध्ये पुढचे 3 क्वेश्चन कॉम्प्रोमाईज होते. किंवा मग मॅडम येतात डायरेक्ट पेपर घ्यायला. त्याचं वेगळं टेन्शन असते घंटी वाजल्यानंतर, आहे ना? तर हे लक्षात ठेवा. डायरेक्शन सेन्स टेस्ट बाबत सांगतोय. हे सगळ्या गोष्टी अनुभवातून इंटेलेक्चुअली सांगतोय. 61चं उत्तर आहे 4, 45 मीटर. 62 आणि हेही लक्षात ठेवा पूर्ण क्वेश्चन वाचायचा. ठीक आहे. कोणता आहे? ईशान्य. ईशान्य 62 आन्सर ऑप्शन 3. 63 सकाळी नीलम सूर्याच्या दिशेने चालायला सुरुवात करते. त्या अनुषंगाने याचं उत्तर आहे 20 किलोमीटर ईशान्येकडे. 20 किलोमीटर ईशान्येकडे. 64 उत्तर काय निघतं? 20,000 मीटर. 64चं उत्तर 3. 65 आता बघा 65च्या क्वेश्चन बद्दल 4 नाही येते उत्तर. एक आहे. 65 बद्दल सांगतो मी काय आहे. म्हणजे काय आहे सिनारिओ? सूर्याकडे पाठ करून अमीने चालायला सुरुवात केली. आता त्या प्रश्नामध्ये दिलं नाही आहे. सूर्योदय आहे की सूर्यास्त आहे. म्हणून मग त्या केसमध्ये बघा उत्तर तुम्हाला 100% किंवामध्ये दिसणार आणि त्याच्या काय असणार 2 डायग्राम निघणार. तर त्याने सूर्याकडे पाठ केली. जर सूर्यास्त आहे म्हणजे पूर्वेकडे आहे, तर त्याचं उत्तर येईल दक्षिण. समजत आहे का? आणि सूर्य जर पश्चिमेकडे आहे, तर त्याचं उत्तर येईल उत्तर. म्हणून उत्तर किंवा दक्षिण. येस. बरं मी चेक करतो. मी याच्यावर लिहून नाही आणलाय डिस्क्रिप्शन. बघितलं सुद्धा नाही मी. चेक करेल एकदा. ठीक आहे. 65चं उत्तर समजलं का? 2 आहे पॉसिबिलिटी. बरोबर आहे. सूर्य पूर्वेकडेही राहू शकते किंवा पश्चिमेकडेही राहू शकते. म्हणून त्याचं उत्तर नेहमी किंवामध्ये असेल. किंवामध्ये आहे उत्तर किंवा दक्षिण. आन्सर ऑप्शन 65चं 1 आहे. काही मिस्टेक आहे पाहतो मी. 66 चांगला क्वेश्चन आहे. हा व्यवस्थित सोडवा. याच्यासाठी टाइप 3 आहे. रवडे सरांच्या पुस्तकामधली एक्झरसाइज ते व्यवस्थित सोडवा. प्लस मायनस जमत नाही आपल्याला. आपल्याला बस 90च्या पाड्यातलेच जमून जाते. ते पहा 55तून वळते पुन्हा क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. तर तिथे प्लस मायनसचं लॉजिक आहे. आलं लक्षात? ते आन्सर ऑप्शन काय येतं? 4 नैऋत्य. कोणत्या दिशेला आहे? ते पोचल्यानंतर 67 एका सकाळी सूर्योदयानंतर म्हणजे याचा अर्थ सूर्य कुठे आहे मग? पूर्वेकडे आहे. प्रश्नातून तेच तुम्हाला सांगत आहे तो. एका चौकात नवीन आणि डॅनी एकमेकांसमोर राहून बोलत आहे. हा फार चांगला क्वेश्चन आहे. एकदा एका झटक्यात आला तर येऊन जाते. तर 2-3 वेळा वाचल्यावर येत नाही. हा क्वेश्चन वेळ घेते. ठीक आहे. काय म्हणते आहे? एका चौकात नवीन आणि डॅनी एकमेकांसमोर राहून बोलत आहेत. डॅनीची सावली नेमकी नवीनच्या उजवीकडे असेल. तेव्हा लक्षात आलं पाहिजे हा पूर्वेकडे सूर्य आहे. बरोबर आहे आणि आपला नवीन जो आहे हा त्याचा साऊथ फेसिंग आहे तो नवीन आणि डॅनी हा आपला नॉर्थ फेसिंग आहे. दोघं एकमेकांसोबत बोलत आहे. तर म्हणजे डॅनीचे तोंड ज्या दिशेला आहे तिची निवड करा. मग डॅनी कुकडे आहे? उत्तरेकडे पाहत आहे. ठीक आहे. 67 उत्तर 3 आहे. 68 आन्सर ऑप्शन काय? 4 उत्तर पश्चिम. 69 कोणी आहे का ईशान्य आन्सर केलेलं याचं 69चं? प्रश्न वाचा बरोबर. ईशान्य आन्सर निघतं त्याचं.
पण म्हणते की डेकी ज्या दिशेला आहे तिची विरुद्ध दिशा. म्हणून प्रश्न शेवटपर्यंत वाचा. त्याच्या विरुद्ध नैऋत्य. आन्सर ऑप्शन 2 आहे. 69चं 2. लास्ट 70. केमू. ठीक आहे. स्वतःच्या घराच्या सर्वात जवळ कोण आहे? याची थोडी वेगळी डायग्राम निघतं. याची जी आहे रोम्बस निघतं या डायग्रामचा. हेमू जवळ आहे त्याच्या सर्वात. तर ऑप्शन याचं 70चं 2. नेक्स्ट घ्या 71. इम्पॉर्टंट ओर ऑफ ॲल्युमिनियम. मिनरल्स अँड ओर्स कोणता आहे ॲल्युमिनियमचा? क्रायलाइट. आन्सर ऑप्शन 2 आहे. 71चं 2. लिहून घ्या. 72 हा कंबाईन मधलाच आहे तुमच्या क्वेश्चन PYQ. मुद्दाम याच्यामुळं रिपीट केला. डोळ्याला आणून तुमचं ते पाठ झाले पाहिजे ओर्स. दुसरं लॉजिक आहे त्या क्वेश्चनमध्ये. लॉजिक काय आहे बघा. मॅग्नेटाइट आपल्याला महलसे माहिती आहे. मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट हे कशाचे आयनचे आहे. आयनचे ओर्स आहे. मग तुम्हाला पाहायचं आहे की मॅग्नेटाइटचा Fe वाला असणार आहे. मग याच्यामध्ये एकतर 4 असेल किंवा 5 असेल. ते जर तुम्ही गेलात तर याचं उत्तर तुम्हाला 4 भेटतं. बीचं उत्तर 4 असणार ऑप्शन एकच आहे 2. म्हणून मी टाकलेला आहे. तर तिथे लॉजिक लागावं. जेवढा मोठा क्वेश्चन तेवढा तो सोपा असते. घाबरून जाऊ नका. फक्त शांततेत डील करा. 73 सोपा होता. सांगा कोणता आहे? कल्लई करत होते. जुने लोक अजूनही म्हणतात कल्लई कर. कल्लई करणे म्हणजे काय? तर विच ऑफ द फॉलोइंग मेटल यूज टू प्रिव्हेंट आयन मेटल गंजण्यापासून रोखणे. त्याला कशाचं प्लेटिंग केलं जातं? झिंक. झिंक प्लेटिंग केलं जातं. 73 उत्तर 1 आहे. 74 FeOOH हायड्रॉक्सिल ग्रुपचा आहे तो. त्याच्यामुळे तिसरं उत्तर आहे लिमोनाइट. 75 सांगा. त्याला फुल्स गोल्ड म्हटलं जातं. पायराईट म्हटलं जातं. ते म्हणतो आपण बेंटेक्सचे दागिने असते. कशाचे बनले आतले? पायराईटचे. 76 76 अर्थ क्रस्टमध्ये जे आहे ॲल्युमिनियमची टक्केवारी किती? कमीत कमी 7 ते 8%. 76चं उत्तर 2. 77 करेक्ट सांगा. ए आणि बी दोन्हीही नाही. थोडं हॅशटॅग करा 77 वा. आणि ते तिथं ओरचं नावच नाही दिलं आहे. ॲल्युमिनियमचे धातू खनिज Al2O होती आणि सिडेराइट हे ॲल्युमिनियमचे खनिज आहे. 78 सांगा. कॉपर आणि लोह आयन असते. पुन्हा आहे चॅल्को पायराइट. लक्षात यायला पाहिजे आपल्याला चार्को पायराइट. पायराइटच्या अनुषंगाने आयन लक्षात यायला पाहिजे. कॉपरचा चॅल्को. ठीक. 79 विच मेटल रेजिस्ट रस्टिंग ऑफ आयन. रिपीट झालेला आहे का तुम्हाला मुद्दाम दाखवला. तिकडे विचारते झिंक प्लेटिंग काय करायला पाहिजे. ते म्हणते की काय. अगेन क्वेश्चन 79चं उत्तर 4. 80 सांगा. हायड्रो पॉवर स्टेशनमध्ये काय असते? पाणी साठवलेलं असते डॅममध्ये. म्हणजे काय असते तिथे? पोटेन्शियल एनर्जी असते. मग त्यानंतर टर्बाईन फिरवले जातात. टर्बाईन फिरवल्यानंतर त्याला दिला जाते मुवमेंट. मग ती असते कायनेटिक. मग कायनेटिक टू नंतर इलेक्ट्रिक. त्यामुळे आन्सर ऑप्शन 2. 81 तेच पुन्हा 4 नंबर उत्तर आहे. पोटेन्शियल एनर्जी पजेस बाय स्टोर्ड वॉटर इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिसिटी. आता हा ॲक्च्युली रद्द होईल. कारण की कसं आहे दुसरंही आन्सर त्याचा चौथंही आहे. फक्त पहिल्या प्रोसिजरमध्ये जलविद्युत प्रकल्पात महत्त्वाचा मुद्दा सुरू होते 4थ्यापासून. पण नंतर कुठं कन्वर्ट होते तर 2 नंबरच्या स्टेजमध्ये. हे जुन्या काळातला म्हणून कोणी रद्द केला नाही. आता आला तर रद्द होईल तो. 82 सांगा. कन्वर्ट्स पोटेन्शियल एनर्जी टू कायनेटिक एनर्जी. आपले जो स्प्रिंग असते घड्याळमधला तो उत्तर 82चं 1 आहे. नंतर 83 अगेन आन्सर ऑप्शन 4 पोटेन्शियल एनर्जी मध्ये रूपांतरित केली जाते. 84 980 जूल उत्तर आहे. आणि 85 डायरेक्टच आहे. आपला फॉर्म्युलाच आहे कायनेटिकचा हाफ MV स्क्वेअर. आन्सर ऑप्शन 2 कायनेटिक एनर्जी. नेक्स्ट 86 83 84 उत्तर सांगू. 83चं उत्तर 4 आहे. 84चं उत्तर 2 आहे. ठीक आहे. नेक्स्ट 86 घ्या. करंट अफेअर्स. सरकारी आयोग 1983 बरोबर. पुंछ आयोग 2007चा बरोबर आहे. केंद्र राज्य संबंधात कुरियन जोसेफ समिती. तिथं ट्रॅप झाले का तुम्ही? तामिळनाडूची आहे. तेलंगणा नाही. मला तर वाटलं नाही तुम्ही चुकाल म्हणून. 86चं उत्तर पहिलाच म्हणजे तुम्ही आज जाऊन वाचा परिक्रमा. पहिलेच उघडल्याबरोबर पहिल्याच पेजवर आहे.
तेलंगणा नाही आहे, तामिळनाडू गव्हर्नमेंटची आहे ना. आलं का लक्षात? किती जण चुकले, किती जण बरोबर आहे क्वेश्चन मध्ये? बाप. तिसरं तिसरं केंद्र राज्य संबंधात सध्या रिसेंटली तामिळनाडू गव्हर्नमेंटनं कुरियन जोसेफ समिती बसवलेली आहे. दुसरं आहे, विचारलं काय होतं, अयोग्य. मी काय टाकलेलं आहे तिथं? तेलंगणा. आले झाले तुम्ही ट्रॅप. मला वाटलं सर्व बरोबर बरोबर चालू आहे है ना. असं होते ते, म्हणून लक्षात घ्या. वाचण्याचं रीडिंग तुमची हे नेहमी 100वा क्वेश्चन पर्यंत ऍक्टिव्ह रिडिंगच मध्ये राहा. पॅसिव्ह रिडिंग मध्ये जाऊ नका. पॅसिव्ह मध्ये गेले रे गेले, आयोगानं बरोबर तुम्हाला 3-4 मार्क्सची तिथे ट्रॅप दिला. समजा 87 किती आहे? पाहुणे कोणाचा चुकला? करा हात वर. चल कोणी तर नाही ना. 88 23व्या भारतीय विद्या आयोगाच्या अध्यक्षपदी कोण आहे? कोणी दिनेशवरून मारलं असं उत्तर तर दिनेश माहेश्वरी आहे ते. महेश महेश काहीतरी ते माहेश्वरी आहे है ना. दिनेश कुमार महेश्वरी. तुम्ही मुद्दाम दिनेश वाघमारे टाकले, ते कोण आहे आपले आयुक्त है ना. कोणी आहे का उत्तर एक मारणार? हात वर करा. ठीक आहे. नंतर 89 तुम्ही फक्त दिनेश शोधला. 89 ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 9 दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त केले, हे रोजी पार पडले. 88चं उत्तर 4 यापैकी नाही. 89 7 मे आहे. 7 मे 2025 है ना. वाचलेलं तुम्हीच आहे, पण त्याच्यातूनच तुम्हीच परिक्रमा वाचली आहे. मला वाटलं सण काल हे वाचलं असतं तर है ना, असं परीक्षेतून आल्यावर वाटते आपल्याला. ते एवढं मी हा क्वेश्चन कोणत्या ग्राउंडवर टाकला माहिती आहे? 89 डिझाईन नव्हते होत. शोधले, माझे जवळपास 96च झाले होते डिझाईन त्या परिक्रमातले. मग 4 क्वेश्चन बाकी होते. मी म्हटलं हे टाकावं आणि याचा ग्राउंड काय घेतला मी? पद्मश्रीवाला. पद्मश्री वाटलं नव्हतं कोणी का संख्या विचारत. आलं लक्षात? ते तारीख विचारली. अगदी एकदम फेमस न्यूज असते त्यातलं एवढं बेसिक विचारून घेते आयोग की आपलं तिथंच चुकते. तर आपली रिव्हिजन असते. आपल्या त्या न्यूजमधलं सगळं विचार आहे माहिती आहे, पण एक्सच नाही माहिती है ना. म्हणून हे सगळं करा. 90 मुख्य माहिती आयुक्त त्यानं उत्तरच टाकून दिलं तिथं आहे ना. अयोग्य आहे 4 राहुल पांडे आहे. यश माहेश्वरी नाही. 91 वाणिज्य सांख्यिकी 24-25 नुसार कोण आहे टॉपमध्ये सध्या? आपला ट्रेड पार्टनर अमेरिका आहे. कोणी आहे का चायना? करणार उत्तर असंच असेल एखादा भेटतेच. अमेरिका आहे. 92 यस चांगला करा, म्हणून मुद्दाम SDI वर 2 क्वेश्चन डिझाईन केले आहे. 92 हा तुमचा भारत कव्हर करते, 93 तुमचं जग कव्हर करते. 92 मध्ये काय? भारताचा क्रमांक 130वा. यस राईट. 2 वर्ष मागे चालतो हा इंडेक्स, लक्षात घ्या. 25 मध्ये आत्ता 23चा रिलीज झालेला आहे. ते 23 ची आकडेवारी आहे आपली आणि 25 मध्ये रिलीज झालेला आहे. सध्या 23 नुसार 25 मध्ये 23 नुसार आपला कोणता रँक आहे? 130वा. भारताचा एचडीआय मूल्य बरोबर टाकलाय मी 685 पाठ ठेवा. याच्या अगोदर मला वाटते 672 समथिंग होतं वाटते. नंतर जागतिक सरासरी यस बरोबर टाकलेला आहे 756 आणि 22च्या तुलनेत 2 स्थानांनी सुधारणा. 3 133 होतं तर 130 वर आलेलं आहे. तर 3 स्थानांनी सुधारणा. त्यामुळे आन्सर ऑप्शन आहे ABC. मुद्दाम वरील सर्व नाही टाकला. 100% तुम्ही वरील सर्व उत्तर मारलं असतं. त्यांना काही माहित नाही, मग ते रिव्हिजन नसली का वरील सर्व है ना. तसं चालत नाही. करंटमध्ये वरील सर्वचं लॉजिक नाही जमत. जमते ते त्यासाठी क्वेश्चन त्या पॅटर्नचा पाहिजे. 93 सांगा योग्य क्रम. अरे बापरे, फारच जास्त गडबड केली. हॅशटॅग करा ते. मी ऑप्शन केले होते सेट ABCD. अरे त्याचा INSDG शॉर्टकट आहे. इंडिया SDG म्हणजे INSDG म्हणजे सगळ्यात पहिले आइसलँड, नंतर नॉर्वे, तर स्वित्झर्लंड, नंतर डेन्मार्क. INSDG. 94 डस्टालिक कोणा दरम्यान आहे? हा क्वेश्चन त्रास देते मग आपल्याला. अरे यार आठवला, वाचलाय, आठवून नाही राहिला. त्याच्यात स्थानवाले 2 टाकले मी मुद्दाम. पहिलंच टाकलं किर्गिस्तान. उझबेकिस्तान आहे. 94चं उत्तर 4. 95 कोण आहे? पुन्हा कुमार मंगलम बिर्ला. त्रास नाही दिला, डायरेक्ट उत्तर दिलं. ठीक आहे. 96 योग्य कथनेत दोन्ही बरोबर आहे. युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्कार ला प्रेन्सा, जागतिक अन्न पुरस्कार ब्राझिलियन महिला हंगरिया. हंगरी लक्षात ठेवायचा. जागतिक अन्न पुरस्कार. कोणी आहे का याच्यामध्ये उत्तर केलं? कारण काय तर काल मी चुकवलं होतं, जपानीचं चायना केलं. ठीक आहे. असं जज करू नका आयोगाला कधीच.
आयोग केव्हा त्यांची चुकवण्याची जागा बदलू शकते. त्यामुळे तुमचा कॉमन सेन्स जागृत ठेवून नेहमी आन्सर दिले पाहिजे. तेव्हा तुक्के मारतो आपण तेव्हा कधीही मागचा जज नाही करायचा आयोगाला, की मागे आयोगाने इथे चुकवलं होतं, इथे आताही चुकवू शकते. ते बरोबर ठेवलेलं आहे मी. 97 लॉरियस स्पोर्ट्स वुमेन जनरली मेनच विचारला जाते. आपण वुमेन विचारला. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोण आहे? सिमोन बायल्स. त्यांचं उत्तर 2. त्यांना बोनमाती नाहीये. कदाल तेच ओळखीची वाटली. 98 आहे काय? असतात बरेच जण. है ना? 98 राष्ट्रीय नागरी सेवा दिन माहीत असायला पाहिजे आपल्या प्रत्येकाला. कोणता आहे? 21 एप्रिल. आन्सर ऑप्शन 2. 99 फक्त अ. कारण 21 चा भाग आहे ते. आर्टिकल 21. अमर जैन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटला डिजिटल प्रवेश, डिजिटल ॲक्सेस आणि लास्ट क्वेश्चन 100. त्यातही ॲक्चुअली प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. एक शब्द पाहिजे होता त्याच्यामध्ये. एम-एस-एम-ईच्या नवीन वर्गीकरणानुसार लघु उद्योगासाठी उलाढाल हे टर्नओव्हर मर्यादा किती आहे? त्याचं उत्तर आहे 100 करोड. उलाढाल मर्यादा आणि गुंतवणूक मर्यादा. होमवर्क आहे तुम्हाला 100वा क्वेश्चन. त्या परिक्रमामध्ये जाऊन आर्थिक सेक्शनमध्ये एम-एस-एम-ईचा डायरेक्ट टेबलच दिलेला आहे. तो बघून घ्या. इकॉनॉमिक्समध्ये 2दा क्वेश्चन विचारलेले आहे. ठीक आहे. करंट आणि सायन्ससाठी जेव्हा नाव माहीत नसते, तेव्हा उगच लॉजिक लावायचं नेहमी. नाव जेव्हा आपल्याला माहीत नसते, तेव्हा आपण काय करतो? ओळखीतलं नाव घेतो. तर बिनओळखीतलं नाव घ्यावं. कशासाठी लॉजिक लागू होते? सायन्स आणि आपलं करंट अफेअर्स. ते आता मी जर असतो तुमच्या इथे येताना बोनमध्ये बिलकुल केलं नसतं मी. कारण की येताना बोनमती हे मला आठवत नव्हतं म्हणून चौथा ऑप्शन मी आठवून सेट केला आहे. आलं लक्षात? तर चौथं नाव सुचत नव्हतं. त्यात पेजवर 3च नाव होते. हा पेपर सेटरही असाच करते. पेपर सेटर हा युजुअली जर उत्तर देऊन द्यायचं असेल तर 1-2 मध्ये देऊन देईल. तिसरं चौथं जर तुम्हाला एक्स्ट्रीम ओळखीचं वाटत असेल, तर याचा अर्थ पेपर सेटरनं ते मुद्दाम इंटेन्शनली ते सेट केलेलं आन्सर असतं. समजलं? तर सायन्स आणि करंटला हे लॉजिक लागू होतं. तेव्हा तुम्हाला वेगवेगळे सायंटिस्ट विचारल्या जाते. बघा तुम्ही सायन्सच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला थिअरी असते. बरेचदा एखादी नवीन. तसं ते वन एन्झाईम थिअरी असं विचारलं होतं. तर उत्तर टॉटल होतं काहीतरी ब्रॉडम अँड टॉटल. मी ते लॉजिक तिथं वापरलं होतं. दुसरा एक क्वेश्चन आला होता वर्गीकरणावर. विचारलं होतं की हे वर्गीकरण कोण मांडलं आहे? त्याचं उत्तर काय होतं? नवीनच होता कोणतरी थिअरी देणारा. तर लॉजिक लागते बरं. ओके. तर डे 7चे टार्गेट तर आलेले आहे. आता विषय तुम्ही सांगा तुमच्या साईडनं आज. मी असं काही विचार नाही केला आज. कोणत्या विषयावर बोलायला पाहिजे? 10 मिनिटं आहे आपल्याकडे. लवकर येईल. सांगा. कोणत्या विषयावर बोलू मी ॲस्पायरंट म्हणून? बरं ते सांगतोच मी. म्हणजे नॉन टेक्निकल विषय पाहिजे. पेशन्स. त्या समोरच उभा आहे बा मी. ठीक बघा. आता जे आहे काही स्वतःच्या अनुभवातून सांगतो पेशन्सच्या अनुषंगानं. आता सगळ्यात पहिले तर बघा पेशन्स ठेवावा लागतो. तर त्याच्यामागं पहिले तर कारणे महत्त्वाची आहे. आपल्याला पेशन्स का बरं ठेवायचं आपल्याला आहे ना? तर बरेचदा काय असं होते आपण आपल्या अपयशाला पेशन्स समजून घेतो आपण. आपण आपल्या अपयशाला पेशन्स समजून घेतो आणि मग आपण एफर्ट्स करत राहतो. ते डायरेक्शनलेस असतात. तर असं कधी करू नका. पेशन्स हा केव्हा म्हणू शकतो आपण जेव्हा आपण यशाच्या जवळ आहे किंवा यशाच्याच मार्गाने आहे, पण थोडक्यात कमी पडलो आपण. त्याला पेशन्स म्हटलं जातं. नाहीतर तुम्ही काय बस करून काहीच नाही राहिले आणि फक्त पेशन्सची मिसाल बनायची आहे तुम्हाला. आहे ना? असते बऱ्याच जणांचं. होऊ शकते असं कदाचित. म्हणजे आहे कोणी-कोणी राबवणारे पंचवार्षिक, दशवार्षिक बरोबर आहे. पण काय त्यांचं कर्तव्य शून्य आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले तर ह्या 2 गोष्टीतला फरक ओळखून घ्या, की एफर्ट्स बरोबर आहे. पेशन्स विथ एफर्ट्स पाहिजे नेहमी. आहे ना? एफर्टलेस आणि मग पेशन्स आहे. बसला निवांत. काय तर वेब सीरीज पाहणं चालू आहे आणि विराट कोहली आणि रोक्को चालू आहे पाहणं. त्याला पेशन्स म्हणत नाही. पहिला मुद्दा. ठीक आहे. दुसरा आता पेशन्सबद्दल जर बोलायचं झालं, हे प्रामुख्याने मला असं म्हणायचं आहे, की याच्यासाठी 2-3 ग्राउंड महत्त्वाचे आहे. एक तर सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही पेशन्स ठेवता, तुमचं स्टॅबिलिटी महत्त्वाची आहे. त्या घरचा सपोर्ट, ते मित्र परिवार कसे आहे, आजूबाजूचे एकंदरीत तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल त्या व्यक्तीचा सपोर्ट कसा आहे,
त्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे मला असं वाटते पेशंटच्या अनुषंगानं. आणि ते बरेचदा कसं असते कॅन्डिडेटचा पेशन्स भरपूर असते, पण त्याच्या आजूबाजूचं एन्व्हायर्नमेंट एकदम इम्पेशंट असते. ते गावात गेलो तर पहिला प्रश्न आहे, "काय म्हणते, झाला का बाबू?" काय ते आपल्या घरच्यापेक्षा त्यालाच जास्त काळजी बाबूला त्या, आहे ना? असं होते. सो बेसिकली मी सांगेल, की ह्या पेशंटच्या अनुषंगानं म्हणजे मी जे काही मला सांगितलं आहे, मी फक्त 2 रूल ठरवले होते. एक तर सगळ्यात पहिले संदीप माहेश्वरी सर म्हणत असतात नेहमी आणि ते करायलाही पाहिजे ॲस्पायरंट फेजमध्ये, की "सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग." मी कधीही विचार केला नाही त्या अनुषंगानं लोकं काय म्हणतील. मी हा विचार केला, की आपण करत आहे ना, संपला विषय. आपल्याला न्याय द्यायचा आहे आणि न्याय मिळणार आहे आपल्याला, हा कॉन्फिडन्स आहे. मग आपण चालते, काही विषय नाही, है ना? दुसरा महत्त्वाचा मला असं वाटते, की त्या अनुषंगानं सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो आहे ना पेशन्सच्या अनुषंगानं, तो आहे तुमचं रोजचं रोज डिसिप्लिन. तुम्ही किती अभ्यास करता. हा पेशन्स हा शब्द जो आहे ना असा थोडक्यात एक्सप्लेन नाही करता येणार. फार मोठी पार्श्वभूमी आहे त्याला, आहे ना? पण मला असं वाटतं, की पेशन्सच्या अनुषंगानं पेशन्स हा ठेवा, पण जास्त ठेवू नका या क्षेत्रामध्ये. तर मी तर डायरेक्ट सांगेल तुम्हाला आज डायरेक्टली या स्टेजवरून, या परीक्षेमध्ये येत असताना मिनिमम 3 वर्षाची, मॅक्सिमम 3 वर्षाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करायला पाहिजे. 3 वर्ष बरोबर आहे. 3 वर्ष मी ट्राय करतो झोकून देऊन एकदम. 3 वर्षानंतर मी या परीक्षेला प्लॅन बी म्हणतो आणि प्लॅन ए माझा काहीतरी वेगळा असेल. आलं का लक्षात? कारण की बरेचदा कसं होतं, आता एकदम टेन्शनमध्ये जाऊ नका. जे 5-7 वर्ष झाले त्यांना, टेन्शनमध्ये झालं. असं मला बिलकुल म्हणायचं नाही. माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे, काय होते आपण मोठा कालावधी घेऊन उतरतो आणि होते काय मग माहिती आहे काय? जे काम 1 वर्षात 6 महिन्यात व्हायला पाहिजे ना, तुम्हाला असणारा टाईम अवेलेबल ते करता तुम्ही 3 वर्ष घालवता. बरोबर आहे? असं होते. त्यातल्या त्यात प्रामुख्यानं जे ज्यांचं ग्रॅज्युएशन चालू आहे, त्यांना तर असं वाटते आपल्याला भरपूर वेळ आहे. पण एकदाचं ग्रॅज्युएशन होऊन गेलं, मग लक्षात येते की आता वेळ गेला आहे. आहे ना? सो बेसिकली लक्षात घ्या पेशन्स आपल्याला या या म्हणजे असं म्हणू शकतो मी, हे जे फेम झालेलं आहे ना फार जास्त, म्हणजे फार जास्त वेळ गेला आणि मग फार जास्त ते एखादं आपण म्हणतो एखादीचा मोमेंट आहे, फार जास्त एन्जॉय केला जातो. त्यामुळं काय होतं ते म्हणजे फार जास्त कमर्शियलायझेशन होते त्या मोमेंटचं मला असं वाटते. काही काम नाही आहे एवढ्या प्रमाणात करायचं असं मला वाटते. माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर आहे. सो बेसिकली सांगण्याचं तात्पर्य, की या फील्डमध्ये येताना पेशन्सच्या अनुषंगाने जे तुम्ही विचारलं मला, माझं म्हणणं फक्त एकच राहील शब्दामध्ये, स्पेसिफिक वेळ देऊन उतरा आणि आपले फुल एफर्ट्स करा. हा महत्त्वाचा मुद्दा मला वाटते. अजून पण दुसरा शब्द काही सांगा ना? अजून एखादा शब्द ज्याच्यावर मी बोलू शकतो? बस प्रश्न तर तुम्हाला भरपूर राहते, पण इथं ब्लँक होतो आपण. इंटरव्ह्यूत कसे कराल मग? आता बघा, चांगला क्वेश्चन आहे. प्रत्येक ते पण आपण विचारत नाही आहे ना. तर निगेटिव्ह थिंकिंगला स्टॉप कसं करा? तुम्ही विचारू शकता. म्हणजे माझं रीडिंग बऱ्यापैकी खूप जास्त आहे या विषयावर. आता बघा निगेटिव्ह थॉट्स आहे ना. मी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगेल, पहिली गोष्ट तर आहे, एक रूल स्वतःही पाळतो. कधीही निगेटिव्ह गोष्टीला एक्सप्रेस करू नका. स्वतःजवळही नाही ना दुसऱ्याजवळ नाही. आपण दिवसातले इतके दिवस, इतका वेळ जसं उदाहरणार्थ समजून घ्या. फॉर एक्झाम्पल तुमचा आज अभ्यास नाही झाला. तुम्ही काय करता सगळ्यात पहिले तर स्वतःला दिवसातून 10 वेळा टोचता, की आज अभ्यास नाही झाला. इव्हन तुमच्या आजूबाजूला फ्रेंड सर्कल जो आहे ना, त्यालाही तुम्ही रात्री जाऊन भेटता. तर म्हणता, "काय यार आज अभ्यासच नाही झाला." बरोबर आहे. तो म्हणते, "जाऊ दे नाही झाला तर नाही झाला. चल अजून अभ्यास नाही करू आपण." आहे ना? आलं का लक्षात? म्हणजे होते काय बघा, तुम्ही काय करत आहे, एकच गोष्टीला स्वतःला 10 वेळा सांगत आहे, सोबत तुमच्या एन्व्हायर्नमेंटलाही सांगत आहे, इकोसिस्टमला. काय होतं अभ्यास नाही झाला, याची कारणं युनिव्हर्स शोधत आहे आणि पुन्हा अभ्यास न करण्यासाठीच तुम्हाला काय करत आहे, प्रेरित करत आहे. त्यामुळे पहिला रूल काय सांगते, निगेटिव्ह गोष्टीचा जो म्हणतात पहिली गोष्ट तर लक्षात घ्या, निगेटिव्ह गोष्टापैकी आजपर्यंत रिसर्च आहे, 100% पैकी 99.99% गोष्टी ज्या तुम्ही निगेटिव्ह म्हणता, त्या ॲक्चुअलमध्ये अस्तित्वातच नाहीये. पहिला मुद्दा. हे तुमची सगळी जी आहे ना, ते निगेटिव्ह नाही आहे, त्याला शब्द एक जोडा, भीती आहे तुमची. आणि भीती कशातून येते? कर्म न करण्यातून भीती येते. बरोबर आहे. जर तुम्हाला आज सायन्सची भीती आहे, त्याचा अर्थ जेवढ्या वेळा आपण पॉलिटी वाचलाय बाबा, तेवढ्या वेळा आपण सायन्स नाही वाचलाय. हा सिंपल रूल आहे. अजूनही जर तुम्हाला वाचायला लावलं पॉलिटी, तुम्ही मस्त आनंदाने वाचता. तुम्हाला जर म्हटलं आत्ता मॅथ्स रिझनिंग घेऊन 50 गणितं सोडू शकत नाही. कारण काय? भीती आहे आणि भीती हे निगेटिव्ह शब्दाच्या स्वरूपात प्रकट होत राहते. मग सगळ्यात पहिला मुद्दा, हा भीती निगेटिव्ह शब्द जे तुम्ही म्हणता, त्याला पहिले एक्सप्रेस करणं सोडा. आणि जर तुम्हाला येतही असेल ना, तर सगळ्यात बेस्ट मी मागे हा रूल सांगितला होता यू-पी-एस-सीच्या बॅचमध्ये. त्यांनी मला विचारलं होतं, की स्ट्रेस स्ट्रेस हा टॉपिक चालू होता. तर स्ट्रेसवर मी त्यांना हे सांगितलं होतं. मी वाचलं इंटरनॅशनल ऑथरचं पुस्तक एक. कोणती मेथड आहे? डॉट मेथड आहे. एक ब्लँक पेज घ्या, ब्लँक पेज. बरोबर आहे? आणि तुम्ही बसलाय कंपार्टमेंटमध्ये तुमच्या अभ्यासाला. पुढची काढत नाही मी. बरोबर आहे?
ठीक आहे, तुम्ही बसलाय अभ्यासाला, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे एक ब्लँक पेज घ्या आणि हा प्रयोग करून पहा. मी वाचत आहे आणि वाचताना किती वेळा तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त वेगळ्या थॉटमध्ये गेले. जेव्हा गेले, तेव्हा जाणीवपूर्वक हे डॉट मारायचे. हे डॉट मेथड. हे आहे डॉट मेथड. तर लक्षात येईल की 2 तासामध्ये जर हे पूर्ण पेज भरलं, तर विचार करा, तुम्ही फक्त 2 तास फिजिकली वाचत होते, पण तुमचा ॲक्चुअल माइंड हा डॉटवर होता. डॉट म्हणजे हे तुमच्या नथिंग बट आहे डिस्ट्रॅक्शन. डिस्ट्रॅक्शन इज नथिंग बट काय असते, तुमचे निगेटिव्ह असू शकतात, पॉझिटिव्ह होऊ शकतात. कोणी-कोणी स्वप्नच रंगवते. बरोबर आहे ना? आलं का लक्षात? तर हे डॉट मेथड तुमचा मी प्रयोग करून बघा. आणि माझं असं आहे, मी 2 तासही अभ्यास करणार, मी फक्त 5 मिनिटंही अभ्यास करेन ना, तर मी अभ्यासच करत राहतो. हे माझं विशेष आहे. बरोबर आहे. त्या दिवशी मी मागेही म्हटलं होतं त्या दिवसात स्पीच पोस्ट येऊ द्या. पोस्ट आल्यानंतर मी सांगेल वाटल्यास प्रवास. कसं आहे पोस्ट आल्याशिवाय सांगणं महत्त्वाचं नाही आहे मला असं वाटते. तर हा जो वेळ गेला, हा असाच नाही गेला. हे खूप मोठी क्रांती होतोच वेळ गेलेला आहे. आहे ना? आज म्हणजे तुमच्या अमरावतीत तुमच्या 50% बुक जे भेटतात तुम्हाला ते आमच्यामुळे भेटतात. काय म्हणजे बऱ्याचशा आहे गोष्टी. आज आपल्या मेस जी आहे अमरावतीतली सगळ्यात मोठी माझीच आहे. लोकमान्य भोजनालय. ठीक आहे. तो हे सगळं करत ॲक्चुअली मी कोरोना माझ्यासाठी लाभकारक झाला. कारण की कोरोना जर नसता आला तर मी आज कदाचित नसतो. म्हणजे आता पोस्ट जे भेटत नाही. कारण की कोरोनामध्ये सगळे बिझनेस पडले बंद आणि मग माझ्याकडे ऑप्शन होता फक्त स्पर्धा परीक्षा करण्याचा आणि मग मी केला आणि पहिल्या सट्टेमध्ये मी कशाला पोहोचलो इंटरव्ह्यूला. घरच्यांनी म्हटलं, "नाही, बिझनेस राहू दे. आपण फुल टाईम हेच करूया." आणि हे करत काय झालं 5-10 इंटरव्ह्यूला पोहोचलो मी. त्यामुळे प्रत्येक वेळा काय होत होतं इंटरव्ह्यूला थोडा-थोडा जात होतो. आणि एकमेव माझ्या प्रवासातलं मला असं वाटते बघ, की एक कन्सिस्टन्सी राहण्याचं एकमेव कारण आहे, मी स्वतःची तुलना करत होतो आयुष्यात. मी दुसऱ्याची तुलना केलेली नाही. हे आज इतके पडले ना, मी प्रत्येक माझ्या प्रिलिमचा स्कोर वाढलाय, मेन्सचा स्कोर वाढलाय. 393, 402, 415, 435 आणि यावेळेस 467. हे अचीव्हमेंट आहे. मला असं वाटतं, की ग्राफ असा आपला खाली नाही, असा नाही आहे कधी. हा नेहमी असाच आहे. वेळ लागला मान्य आहे, पण समाधान आहे. आहे ना? सो बेसिकली नेहमी लक्षात ठेवा ह्या अनुषंगानं. हे डॉट मीटर करा आणि तुम्ही जे म्हटलं, सम करतो मी, निगेटिव्ह थॉट्स काही नसते ते. सगळे कर्म आहे. कर्माला विता तुम्ही. आहे ना? निगेटिव्ह थॉट्स म्हणजे नथिंग बट ज्या गोष्टी तुम्ही केलेल्या नाहीये. तुम्हाला भीती वाटते, तुमच्या बॅकग्राऊंडची सगळ्यात मोठी भीती सध्या ह्या स्टेजवर तुम्हाला असते, नाही लागलो तर. आहे ना? म्हणणार आहे का? म्हणणार आहे का? बस एक्स्ट्रीम पाहायचं. माझं माझं एक वाक्य असते नेहमी, की जर कोणती गोष्टी मला भीती वाटली ना, मी डायरेक्ट एक्स्ट्रीमवर जातो त्या गोष्टीच्या, की काय होणार आहे जास्तीत जास्त नाही लागलो, नाही लागलो. संपला विषय. जगून घेऊ काहीतरी आहे ना. मरणार तर नाही आहे ना, संपला विषय. कोरोनामध्ये लोकांनी कोरोनानंतरच्या जगामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल काय झाला तुम्हाला सांगतो मी आज. लोकं आयुष्य जगणं शिकले. प्रत्येक मोमेंट जगणं शिकले आहे. कारण की लोकांना लक्षात आलं, की पैसा पैशाच्या जागी आहे भाऊ. मृत्यू हा आला तर भुकत नाही कोणाला. बरोबर आहे. मग तसंच आहे, की हे जे तुम्ही स्पर्धा परीक्षा करता, हे सोडून द्या. कोणतं नाही लागलो तर. लागलच, नाही लागलो तर काय होणार आहे जास्तीत जास्त? मी एक्स्ट्रीम आता उद्या पेपरला जे तुम्ही चालले, पेपरबद्दल बोलतो मी. नेहमी बोलतो. आपण हारासाठीच चाललोय. कारण की जागा किती आहे? आलं का लक्षात? ह्या प्रश्न स्वतःला करायचा पहिले. जागा किती जण आहे? लाखानं देऊ राहिले, लागणार 200 जण आहे. हारासाठीच चाललोय आपल्याला. पण आपण जिंकून यायचं आहे आपल्याला. मग प्रेशर येणार नाही. हे नेहमी हा पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. काही होत नाही. पुन्हा प्रयत्न करू. प्रयत्न केल्यानं काही कोणी मेलेलं असं दिसत नाही तुम्हाला. त्यामुळे सरळ स्ट्रेट आहे. तर घाबरू नका. आणि जेव्हा तुम्ही तुमचा अपेक्षा ह्या कशाशी जोडता? रिझल्टशी. तेव्हा येतात हे. हे शब्द तेव्हा येतात. निगेटिव्ह थॉट्स. निगेटिव्ह नथिंग बट काय असते? का तुम्हाला असणाऱ्या काळजी, जर नाही झालं तर ये नहीं हुआ तो क्या? ठीक आहे, हे सगळं. हे याला काही महत्त्व नाही आहे प्रोसेस. प्रोसेसला एन्जॉय करा. क्वालिटी वाचू राहिले ना, क्वालिटीच वाचा. ग्राउंडवर लक्ष नसलं पाहिजे, है ना? आलं का लक्षात? जर तुम्ही हे वाचताय ना, तर मग बाहेर गल्लीत काय चालू आहे त्याच्यावर लक्ष नसलं पाहिजे. आणि त्याचा सिम्पली मीनिंग आहे आपला गौतम बुद्धाच्या म्हणण्याप्रमाणे, व्हॉट इट इज माय मेडिटेशन? तर मग काय प्रेझेंटमध्ये असतं. हे सगळ्यात बेस्ट आपल्याला माहिती आहे. लाय सरही नेहमी सांगतात आणि व्यक्तिमत्व फार मोठं आहे ते. तर नेहमी दुसऱ्यासोबत बोलताना काय असतात प्रेझेंटमध्ये असतात. मग प्रत्येकाला त्यांच्याशी वेळ घालवावा वाटतो, है ना? आलं लक्षात? सो बेसिकली ठीक आहे. थँक व्हेरी मच. उद्या जे आहे सुट्टी आहे क्लासमध्ये ते सांगा 2 मिनिटं ते सांगायचं राहिलं पेपरचं. पेपरबद्दल बोलतो 5 मिनिटं फक्त. ज्यांचे नाही आहे त्यांनी ऐका. कंबाईनला काम येईल. सगळ्यात पहिले तर पेपरचा विषय जर झाला, तर जी-एसचा तुमचा पेपर आहे, बरोबर आहे? तर सगळ्यात पहिले अटेम्प्टचा इश्यू नसावा. अटेम्प्ट हा 100 पैकी 100च असावा. फक्त त्या केसमध्ये जेव्हा तुम्हाला एखादं ऑप्शन 75-25 मध्ये दिसतं, तर हार्डली हार्ड तो क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता. कारण की राज्यसेवेचं सुद्धा आता मार्किंग काय झालेलं आहे 1:4. त्यामुळे तो पहिला क्वेश्चन आहे.
काही ट्रिक्स सांगतो मी तुम्हाला. जसं आता पॉलिटी बाबत काळजी घ्या, की लाईन वर्ड टू वर्ड क्वेश्चन वाचा. कारण की वेळ आहे 2 तास तुमच्याकडे. हिस्ट्रीबद्दल मी सांगेल, जे मॅच द पेअर असतात, बरोबर आहे? त्याच्यामध्ये जर लॉजिक नसेल लागत, तर काय करा, शब्द जुळा इकडल्या तिकडले. इकडला जो आहे ना, बिंग जो आहे आपला, त्याच्यामधले शब्द जोडून तुम्ही मॅच द पेअर उत्तर काढू शकता. आणि फारच जास्त कठीण वाचलं तर त्याचं उत्तर असते 1, 2, 3, 4 किंवा 4, 3, 2, 1. हा झाला हिस्ट्री बाबतचा. हिस्ट्रीमध्ये जनरली जर समाजसुधारक ओळखीचा नसेल आणि तो जर एक्सप्लेन केला असेल, त्याचं उत्तर ते राहील. तर टाईमलाईन शोधा बरोबर हिस्ट्रीमध्ये. ऑप्शन जे असते बरेचदा ते असते, वर विचारते क्वेश्चन वेगळा आणि खालील 2 ऑप्शन समाजसुधारक त्या काळात अस्तित्वात नसतात, बरोबर आहे? त्याच्यामुळे ते उत्तर येतं. भूगोलमध्ये तर एकदम सोपं आहे. बऱ्यापैकी भूगोल येऊन जातं. फक्त 2023चाच पेपर टफ होता. नंतर राहिला आपला इकॉनॉमिक्स. वरील सर्व सांगत नाही मी तुम्हाला. 23च्या अनुषंगानं. 23-24लाही पेपर हार्ड झाला थोडा. त्यामुळं असं सांगता येणार नाही. इकॉनॉमिक्स बॅलन्स करा फक्त. ठीक आहे. सायन्सला मी सांगेल आपला तो जुगाड. आहे ना, सायन्सचे राज्यसेवेतले प्रश्न जे आहे ना, तुम्हाला सांगतो 50% ओळखीचे नसतात सायन्समध्ये. कंबाईनमध्ये 30 आहेत जवळपास. पण तरीसुद्धा 20 पैकी 17-18 सोडवायला पाहिजे. सायन्समध्ये रिस्क घ्या. रिस्क आहे तो इश्क आहे सायन्समध्ये. त्याच्याशिवाय मार्क्स येणार नाही. ठीक आहे. आणि करंट अफेअरला डिफेन्सिव्ह खेळा उद्याच्या पेपरमध्ये. करंट अफेअर माहीत आहे बा 15ही मारतो, 15 पण मग 3 घरी घेऊन येतो. असं जमत नाही करंटसाठी. आणि सी-सॅटचं तर सोपं आहे. सी-सॅटचं सोपं असं आहे, ते आयोगानं सोपं करून ठेवलं आहे 2 वर्ष झाले. त्या काय ते माहीत नाही आपल्याला. भविष्याकरता नाही आहे. पण एक तुम्हाला सांगतो, सी-सॅटचं मी कोणती फिलॉसॉफी होती माझी, माझा मागचा 152 आहे. कोणती फिलॉसॉफी आहे सरळ, की उत्तर बाहेर नाही आहे, विचार नाही करावा लागत. उत्तर काय तिथंच आहे. फक्त ते शोधून लिहावं लागते, मग टेन्शन नाही आहे. काही ना काही तर लिहून आणू. आहे ना, काही काही गोले मारूच आपण. अशा सिक्वेन्स जे आहे तुम्ही सोडवा. पहिला 10 ते 12 आहे. फक्त आवर्जून लक्षात ठेवा. कारण की कंबाईनचा वेळ असतो 11 ते 12. राज्यसेवेचा आहे पहिला पेपर 10 ते 12. लास्ट रिपोर्टिंग टाईम आहे 9:30 आणि संध्याकाळचा पेपर आहे 3 ते 5. लास्ट रिपोर्टिंग टाईम आहे 2:30, 2:30 वाजताचा. सोडवा आरामात. आपण आपल्या याच बॅचमध्ये ॲनालिसिस. थँक यू. उद्या सुट्टी असेल. परवाच्या दिवशी उद्या टार्गेट येणार नाही. उद्या बॅकलॉगसाठी दिवस आहे. उद्या टार्गेट येणार नाही. आजचे जे टार्गेट आहे डे 7चे त्याच्यावर आपली सोमवारी टेस्ट असेल. सोमवारी सकाळी टार्गेट येतील तुम्हाला. ठीक आहे. जेव्हा आपला पॉलिटी संपेल सोमवारी. थँक यू.